परंधाम परम ब्रह्म परेशं परमीश्वरं विघ्न विघ्नकरं शांतं पुष्टं कांतमनंतकं सुरासुरेन्द्रैः सिद्धेन्द्रैः स्तुतं स्तौमि परात्परम् सुरपद्मदिनेशं च गणेशं मंगलायनम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। आदौ देवकी देवी गर्भजननं गोपीगृहे वर्धनं मायापूतनजीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदनकौरवादिहननं कुन्तीतनूजावनम् एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्। वंशी विभूषितकरात् नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपेश गोपीश भवार्णवेस्मात्, अनंत नारायण रक्ष रक्ष, अनंत नारायण रक्ष रक्ष। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय। प्रभु ज्या अलौकिक ग्रंथाच्या श्रवणानं, मननानं, पठनानं आपल्या चित्तावरचा मल जातो, आपल्या मनाचं चांचल्य म्हणजे विक्षेप मोडून जातो, आपल्या मनचित्त बुद्धी अहंकारावर आलेलं अविद्येचं अज्ञानाचं आवरण दूर होतं. त्या भगवान श्रीकृष्णांच्या वाङ्मयीन मूर्तीला म्हणजे श्रीमद भागवताला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी अत्यंत प्रेमानं, आदरानं, विश्वासानं, श्रद्धेनं, निष्ठेनं या पावन प्रेक्षागृहामध्ये उपस्थित असलेले श्री गणेश मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, विश्वस्त कार्यकर्ते, सेवक, आजचे विशेष मान्यवर अतिथी आदरणीय सुमित्राताई,
आदित्य प्रतिष्ठानचे सर्व निस्पृह कार्यकर्ते आणि भागवताचे आणि भगवंताचे आपण सर्वजण भक्त भगिनी बांधव आणि महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, आजचा एक विलक्षण योग आहे तो आपल्याला सांगतो. आपला हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती सर्व समावेशक आहे. ती सगळ्यांना सामावून घेते. या धर्म संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. इंद्राचं वाहन ऐरावत आहे आणि तिथपासून अगदी गजाननाचं वाहन छोटा मूषक आहे. प्रत्येक देवाला एक एक वाहन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये सिंह आहे, व्याघ्र आहे, गरुड आहे, मोर आहे. इतकंच काय, गर्धवाचा सुद्धा त्याच्यात समावेश आहे. इतकी आपली धर्मसंस्कृती सर्वसमावेशक आहे. प्रत्येक देवतेला एक एक फूल आवडतं, त्याचा रंग वेगळा असतो. तेव्हा सगळ्या फुलांना बरोबर सामावून घेतलेलं आहे. गजाननाला लाल फूल आवडतं तर गजाननाच्या वडिलांना शुभ्र फूल आवडतं. कौतुक केलं. जितके म्हणून रंगांचे प्रकार या सृष्टीमध्ये वैविध्य आहे त्या सगळ्यांना सामावून घेतले. आठवड्याचे 7 वार असतात तर त्यातला एक एक वार एकेका देवतेला दिलेला आहे. आणि आज कौतुक असं आहे की आज विठ्ठलाचा वार आहे. बुधस्य वारे विठ्ठल देव. आजचा वार हा विठ्ठलाचा वार आहे. परमात्मा सगुण रूपात अवतीर्ण झाला तो महाविष्णू रूपामध्ये. त्याच महाविष्णूनं पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांचं रूप धारण केलं आणि बालपणी पराक्रम करणाऱ्या त्या बालकृष्णाने आता थोडी विश्रांती घ्यावी म्हणून कटीवर कर ठेवले ते पांडुरंगाच्या रूपानं. तेव्हा विठ्ठल, कृष्ण आणि महाविष्णू परमात्मा यांच्यामध्ये अंततः भेदच नाहीये. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी उघडे परब्रह्म विटेवरी असं वर्णन केले. विठ्ठल म्हणजे उघडं परब्रह्म आहे, जे आत्मज्ञानी महापुरुषांना समजावून घ्यायला अडचणीचं होतं ते तुम्हा आम्हाला सगुण साकार पाहायला मिळतं. यापेक्षा भाग्य काय पाहिजे. ज्योतीची निज ज्योती म्हणून संत विठ्ठलाचं वर्णन करतात. हा एक मंगलयोग. बुधस्य वारे विठ्ठल देव. हा ज्या अतिशय सुसंस्कृत शहरामध्ये नगरामध्ये ही कथा चालली, त्याचं नाव इंदौर असे इकडे कथा. आम्ही इंदूर म्हणतो, हिंदी भाषिक इंदौर म्हणतात, इथे आम्ही इंदूर म्हणतो मराठी भाषेत. त्याच्यामध्ये इंदू असा शब्द आहे. इंदू म्हणजे चंद्राचं नाव आहे. आणि आज ज्या चंद्रवंशामध्ये पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण अवतरणी झाले तो चंद्रवंश आणि भगवान श्रीकृष्णांचे चरित्रही आज आपल्याला पाहायचे. तेव्हा इंदूमध्ये चंद्रवंश आलेला आहे. असा सुंदर संगम आज जुळून आलेला आहे. भाग्य आहे आपलं. बळीचं दमन वामनावतारामध्ये महाविष्णूंनी कसं केलं याचा काहीसा आढावा आपण कालच्या प्रवचनामध्ये घेतला. जगामधली ती पहिली राज्यक्रांती आहे आणि ती सुद्धा अशी अद्भुत आहे की रक्ताचा थेंब सुद्धा सांडला नाही वामनाने. जगामध्ये राज्यक्रांती अनेक झाल्या. रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती इतिहासामध्ये वाचली तरी अंगावर काटा येतो. इतकी बेसुमार कत्तल झाली. राजघराण्याच्या घराणं कापून काढलं गेलेलं आहे. बलीचं दमन केलं पण बलीला मारला नाहीये. वामनाने कौतुक असं केलं की आपल्या तरुणांच्या संघटनेमधून सगळी सूत्र आपल्याकडे घेतली आणि बलीला पार ढकलून दिला पाताळामध्ये. जा, पुन्हा वर येऊ नकोस. कौतुक असं केलं, मीच तुझा द्वारपाल होतो म्हणजे तुला आता वर येऊच देत नाही, असा त्यातला भावार्थ होता. या राष्ट्रात 2 वंश फार दीर्घ नांदलेत. भलतं चित्र नका डोळ्यापुढे आणू. काही जणांचं गैरसमज होत नाही. तसं नाही. मला म्हणायचे सूर्यवंश आणि चंद्रवंश. या सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र अवतीर्ण झाले आणि चंद्रवंशामध्ये पूर्णावतार भगवान श्रीकृष्णांनी अलौकिक अवतार धारण केला. चंद्रवंशाची परंपरा, सूर्यवंशाची परंपरा अतिभव्य दिव्य आणि अनेक चक्रवर्ती सम्राट दोन्ही परंपरांमध्ये निर्माण झाले.
याच परंपरेमध्ये पुरुरवा निर्माण झाला, याच परंपरेमध्ये अंबरीश राजा निर्माण झाला, याच परंपरेमध्ये शर्याती राजा निर्माण झाला. आणि शर्याती राजा त्याचं नाव घेतल्यावर आपल्या डोळ्यापुढे महर्षी च्यवन आणि सुकन्या यांचं उदाहरण आलेलं असेल. तो इतिहास मोठा विलक्षण सुंदर आहे. शर्याती नावाचा जो चंद्रवंशामधला राजा, त्याला एकच कन्या होती आणि सगळेजण एकदा राजा, त्याची पत्नी, त्याची सुकन्या कन्या, मंत्री, अमात्यगण सगळे विहाराला वनामध्ये गेलेले होते. आणि त्यावेळेला ती सुकन्या अशीच आहे, पौगंडावस्थेमधली 14, 15, 16 वर्षांची, आणि कुतूहलानं ती हिंडत होती आसपास नदीच्या काठावर त्या वनामध्ये. बरोबर काही सख्या होत्या आणि तिनं पाहिलं तर एक प्रचंड वारुळ होतं. पहिल्यांदा भीती वाटली सगळ्या मैत्रिणींना, आणि जवळ जाऊन पाहतात तर 2 अतिशय तेजस्वी आतून काजवे चमकावेत तसं त्या सुकन्येला काहीतरी दिसलं. आता बालसुलभ स्वभाव असा, इतकी लहान नव्हती, 14-15 वर्षांची होती. आणि तिला वाटलं काय आहे म्हणून एक वाळलेली काटकी, काडी खाली पडलेली जमिनीवरची तिनं घेतली आणि त्या काजव्यानं टोचायचा तिनं प्रयत्न केला. त्यावेळी आतून एक क्षीण आवाज आला, कन्ये हे करू नकोस, मी 8 महर्षी च्यवन बसलेलो आहे. मी इतकं वारं त्यांच्या अंगावर वाढलं तरी कशी तपश्चर्या करत असतील, आश्चर्य वाटतं. पण तिनं बालसुलभ स्वभावानुसार दोन्ही त्या काजव्यानं टोचलं आणि त्याच्यामध्ये च्यवनांचे दोन्ही डोळे फुटले. त्यावेळेला त्या महर्षी च्यवनांनी शाप दिला की जो राजा, जी कन्या इथे आलेली आहे त्यांना शाप महाभयंकरच होता. तोही सांगून टाकतो आपल्याला, कारण त्याचा प्रत्यक्ष उल्लेख भागवतातही आहे, अन्य पुराणांमध्ये आहे की या राजासह सर्व सैन्यांचं मलमूत्राचा अवरोध होईल. आणि त्याचा परिणाम असा झाला, वेदनेनं सगळे तळमळायला लागले. राजांना कळेच ना की कुणी पाप केलंय. त्यावेळेला घाबरलेली सुकन्या आली आणि म्हणाली, तात माझ्या हातून अशी काहीतरी गडबड झालेली आहे, मला माहिती नाही कोण होता आतमध्ये, मला काजवे वाटले म्हणून मी त्यांना टोचायला गेले. राजा तसाच धावत आला, त्यांनी ते वारुळ दूर केलं आणि पाहतो तर आज जरा जर्जर झालेले महर्षी च्यवन होते. त्यांनी पाय धरले, अनंत वेळेला क्षमा याचना केली. त्यावेळेला महर्षींनी आपला शाप मागे घेतला, उशाप दिला, सगळ्यांना मुक्त केलं. पण महर्षी म्हणाले, राजा आता मी तपश्चर्या कशी करावी, आता तर मला तू वारुळातून बाहेर काढलेस, दिनक्रम मी कसा आचरावा. त्यावेळी राजा म्हणाला, माझ्या पापाचं मला प्रायश्चित्त करू दे, काय करावं तेवढं सांगा. त्यावेळेला महर्षी च्यवनांनी जगावेगळी मागणी केली. ते म्हणाले, ज्या कन्येनं मला आंधळ केलं त्या कन्येबरोबर माझा विवाह लावून दे, तिला प्रायश्चित्त करू दे. राजाच्या अंगावर काटा आला, कारण जरा जर्जर झालेलं वृद्ध आणि आपली सुकन्या 14, 15, 16 वर्षांची. पण राजाने शब्द दिलेला होता आणि राजाने उपदेश केला, सुकन्ये तुझ्या वाट्याला हे प्राक्तन आलं, प्रारब्ध आलं, पण हसतमुखाने सामोरी जा. आणि ती कन्या इतकी विलक्षण निपजली, ती म्हणाली, तात आपण काळजीच करू नका, माझ्या पतीची अत्यंत मनोभावे मी सेवा करेन आणि अशी सेवा करेन की पतीला सगळं स्वास्थ्य मिळावं. आणि खरोखर सुकन्येनं इतकी सेवा केली त्या जर्जर पतीची, महर्षी च्यवनांची, की ते तिच्यावर इतके प्रसन्न झाले. आणि योग असा आला, त्या महर्षी च्यवनांच्या आश्रमामध्ये त्या दोघांची परीक्षा घेण्यासाठी अश्विनी कुमार आले. अश्विनी कुमार आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा सुकन्येची परीक्षा घेतली आणि ते म्हणाले, अगं तू अप्सरेसारखी लावण्यवती आश्रमामध्ये कोण आहेस आणि हा जरा जर्जर मनुष्य कोण आहे. त्यावेळी ती म्हणाली, वेडवाकडं बोलू नका, ते माझे पती आहेत. त्यावेळी अश्विनी कुमार हसले आणि ते म्हणाले, असला जरा जर्जर पती, फेकून दे त्याला आणि आमच्यापैकी कोणाचीही निवड कर. अश्विनी कुमार म्हणे, इतके देखणे होते की माणसं आश्चर्याने पाहत राहायची त्यांच्याकडे. आजची सुकन्या असती तर म्हणाली असती, एक का दोघंही, चला जाऊया आपण. इतका निर्लज्ज समाज होता. खरंच झालेलं आहे, खरंच सांगतो आपल्याला. सुकन्या म्हणाली, आपण काय बोलता, मी पतिव्रत आहे, पतीची सेवा करणं माझा धर्म आहे. माझ्या मात्या पित्यांनी मला हाच उपदेश केलेला आहे आणि माझ्या पतीला दिलेल्या वचनापासून मी तिळभर सुद्धा ढळणार नाही.
सर्व प्रकारे अश्विनी कुमारांनी तिची तपासणी केली आणि शेवटी ते प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, तुझ्यासाठी आम्ही काय करू सांग. ती गेली. मी म्हणाले, मी काय सांगणार, माझे पती मागतील, मला तो अधिकारच नाहीये मागायचा. आणि ती च्यवनांच्याकडे गेली आणि म्हणाली, असे असे कोणीतरी दोघं आलेत. च्यवनांनी ओळखलं, अश्विनी कुमार आहेत. अश्विनी कुमार समोर आल्यावर ते म्हणाले, महर्षे आम्ही काय करू. त्यावेळेला च्यवनांनी सांगितलं की ही तरुण पत्नी मला लाभलेली आहे आणि मी असा जराजर, तेव्हा मला चिरयौवन प्राप्त करून द्या, मला पुन्हा तरुण करा. तेव्हा अश्विनी कुमार म्हणाले, चिंता करू नका. आणि त्यांनी च्यवनांचे दोन्ही बाजूनी हात धरले. समोर पावन सलीला होती, त्याच्यामध्ये त्या तिघांनी बुडी मारली. ज्या वेळेला ते वरती आले त्यावेळेला ते तिघही सारखेच होते दिसायला. आणि मग पुन्हा अश्विनी कुमारांच्या पैकी एक जण म्हणाला की आमच्या तिघांपैकी, आता काय तिघ सारखेच आहोत, आता तरी तुझी हरकत असायचं कारण नाही, आमच्यापैकी कोणालाही एकाला निवड. ते सुकन्या म्हणाली नाही. तिनं प्रार्थना केली, गुडघे टेकले आणि ती म्हणते, अश्विनी कुमारानो, माझी अशी सत्व परीक्षा बघू नका, तरुण झालेला माझा पतीच मला पाहिजे. त्यावेळेला अश्विनी कुमार सुद्धा गहिवरले आणि त्यांनी अनेक आशीर्वाद या सुकन्येला आणि महर्षी च्यवनांना दिले. या वेळेला काही वर्षमध्ये निघून गेलेली होती. कायाकल्प होऊ शकतो. पातंजल योगदर्शनामध्ये पतंजलींनी कायाकल्प कसा करायचा त्याची काही सूत्र दिलेली आहेत. पण त्यासाठी तपश्चर्या जी करायची ती इतकी कठोर आहे की प्रापंचिक जवळजवळ करू शकणारच नाही, इतकी ती अवघड आहे. त्याला दीर्घकाल ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागतं. आयुर्वेदाच्या शास्त्राप्रमाणे नानाविध प्रकारची रसायनं करून सेवन करावी लागतात. विशिष्ट प्रकारची झोपडी बांधून त्याच्यामध्ये दीर्घकाल राहायचं असतं. आपल्याकडे आधुनिक कालखंडामधल्या एका सत्पुरुषांनी कायाकल्पाचा प्रयोग केलेला होता. त्यांचं नाव पंडित मदन मोहन मालवीय. यांनी कायाकल्पाचा प्रयोग केला, त्यांना त्याच्यामध्ये यश आलं नाही. पण असा प्रयोग करणारे काही सत्पुरुष या राष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि पतंजली सांगतात त्याप्रमाणे, कारण तो प्रत्यक्ष अनुभव आहे. पतंजली म्हणतात करून बघा, पण त्याला आचरण इतकं कठीण सांगितलेलं आहे की प्रापंचिक माणसाला शक्यच नाही. पण च्यवन तरुण झाले आणि मध्ये काही वर्षांचा कालखंड येऊन गेलेला होता. शर्याती राजा, सुकन्येची आई, ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आश्रमामध्ये आली आणि राजाला धक्का बसला, कारण सुकन्या एका अतिशय रूपसंपन्न तरुणाबरोबर गप्पा करत होती. त्यावेळेला त्याला असं वाटलं आपल्या मुलीनं घात केला महर्षी च्यवनांचा आणि दूषणे दिलेत कन्येला. त्यावेळी ती म्हणाली, तात हे असं असं सगळं घडलं आणि अश्विनी कुमारांचा प्रसाद लाभला आणि मग त्यांनी माझ्या पतीला असं तारुण्य प्रदान केलेलं आहे. ते ऐकलं मात्र राजाला एवढा आनंद झाला की पातिव्रत्याचं फल किती अलौकिक असतं त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. हे राजांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये गेले त्यावेळेला सीतेचा निरोप घ्यायला गेलेले होते. ते सीतेने उत्तर दिलं, ते माहिती आहे आपल्याला, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझ्या आई वडिलांनी हेच सांगितले. किंबहुना सप्तपदी चालताना पहिल्यांदा तीच प्रतिज्ञा असते. गुरुजी सांगत नाहीत अलीकडे, वरवधू विचारत नाहीत, असं काहीतरी चमत्कारिक झालं. पहिलं पाऊल टाकताना सप्तपदीचं ती म्हणते की कुटुंबम रक्षयिष्यामी सदा ते मंजुभाषिणी सुखे रुष्ट दुःखे धीरा. प्रतिज्ञा प्रत्येक पावलाला ती इतका सुंदर संस्कार आहे, काय सांगू आपल्याला. सप्तपदी, कन्याद आणि लाजाहोम हे विवाह संस्कारामधले 3 गोष्टी अशा आहेत की ज्या कळल्या तर पती पत्नीचं आयुष्य कृतार्थ होऊन जाईल. ती म्हणते तुमचं कुटुंब आता माझं झालं, मी त्याचं रक्षण करीन बरं. सदा ते मंजुभाषिणी, गोड बोलून तुमचं आणि सासरच्या सगळ्या लोकांचं मन जिंकेन. पुढे सांगते सुखे रुष्टा, सुख असतील त्यावेळेला मी आनंदात राहीन, वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण दुःखे धीरा, प्रतिकूल कालखंड आला तरी पतिदेवा मी तुमची साथ देईन, कधी सोडणार नाही. काय सुंदर आहे, एकेका पावलाला अशी प्रतिज्ञा आहे, अलौकिक आहे खरोखर. सीता म्हणाली म्हणून तर मी 7 पावलं तुमच्याबरोबर चाललंय.
श्रीरामानी अनेक गोष्टी सांगितल्या. राक्षस असतात, वन्य श्वापदा असतात, काटे कुटे असतात, भयानक जंगल आहे, नाग आहेत, साप आहेत. सीते तू कशी राहशील एवढी सुकुमार? ती म्हणाली आपण असताना मला काय भय आहे. ती बरोबर गेलेली आहे आणि जाताना तिनं एक प्रतिज्ञा केली. नियता ते ब्रह्मचारिणी असा उल्लेख केलाय तिनं. ती म्हणते नाथ मला पूर्ण कल्पना आहे, 14 वर्ष आपल्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागणार आहे. मी आपल्याला अभिवचन देते, आपल्याबरोबर मी ते व्रत आचरले. 14 वर्ष राम आणि सीता यांनी दंडकारण्य अन्य ठिकाणी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. जगाच्या इतिहासामध्ये याला तोड नाही. आणि अधिक म्हणजे रामचंद्रन सीतेनी पालन केलं म्हणून त्यांच्या भावंडांनी त्या व्रताचं पालन केलेलं आहे. मला सांगा या उदात्ततेला तुम्ही कुठल्या तराजूत तोलाल? लक्ष्मण उर्मिलेला स्वाभाविकच करावं लागलं, पण भरत, शत्रुघ्न, मांडवी, श्रुतकीर्ती यांनीही ते व्रत आचरलेलं आहे. तोड नाहीये त्याला. खरोखर विलक्षण घडून गेलं. आणि मग त्या च्यवनानी अश्विनी कुमारांनी आपल्याला एवढा प्रसाद दिला म्हणून एक कौतुक असं केलं. यज्ञामध्ये अश्विनी कुमारांना यज्ञीय हविर्भाग मिळायचा नाही, तो अश्विनी कुमारांना या महर्षी च्यवनानी आपल्या तपोस सामर्थ्यानं इंद्राचा पराभव करून त्यांना प्राप्त करून दिला. किती सुंदर एका कथेला आशय आहे की पातिव्रत्य कसं असावं, सतीत्व कसं असावं, पतीची सेवा कशी करावी आणि आपल्या वाट्याला प्राक्तनानं जे आले प्रारब्धानी त्याला सामोरं जाऊन त्याच्यामध्ये पुरुषार्थ कसा गाजवावा, इतकं उत्कट उदाहरण आहे. आणि महर्षी च्यवन सुकन्येच्या रूपानं आपल्या पुढे ते भागवताने ठेवलेलं आहे. या शर्यतीच्या पुढे वंश परंपरेमध्ये एक अतिशय थोर भगवत भक्त झाला की ज्याला खऱ्या अर्थानं भागवत म्हणता येईल. जो भगवंताचा झाला तो भागवत. अगदी सोपी व्याख्या, पण त्याचेही प्रकार आहेत. आपण शेवटच्या दिवशी पाहणार आहोत भागवत किती प्रकारांचे असतात. इथे हा अंबरीश नावाचा राजा हा जन्माला आला आणि इतका त्या भगवंताला समर्पित झालेला होता की त्याला कुठलीही तुलना नाही. नानाविध प्रकारची व्रत वैकल्य तो करत असे. महाविष्णूच्या चरणाशी त्याची आत्यंतिक श्रद्धा होती. आणि त्यांनी एकदा साधना द्वादशी व्रत केलं. साधना द्वादशी व्रत हे कार्तिक शुद्ध दशमी ते कार्तिक शुद्ध द्वादशी पर्यंत करायचं असतं. दशमीला आणि एकादशीला पूर्ण उपवास करायचा असतो. उपवास याचा अर्थ इंद्रियांना शांत करायचं, दूरदर्शन बघायचं नाही. करून बघा एक दिवस, मग किती अवघड आहे कळेल. आपण ज्या दैनंदिन गोष्टी करतो त्या एखाद दिवस करायच्या नाहीत, म्हणजे किती अवघड आहे कळेल. म्हणून तर चातुर्मास आहे आपल्याकडे. म्हणून कांदेनवमी सांगितली, खा किती खायचे तेवढं कांदा खा. चातुर्मासामध्ये खाऊ नका, करून बघा. ही व्रत आहेत. म्हणजे आपलीच परीक्षा होते की आपण त्या इंद्रियांचे दास आहोत का स्वामी आहोत, बरोबर कळतं आपल्याला. तेव्हा ही जी साधना द्वादशी आहे त्यावेळेला दशमी आणि एकादशीला पूर्ण उपवास करायचा असतो. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन मिळून एकादशी होतात, 11 होतात. ती स्वाधीन करणं म्हणजेच एकादशी. आणि अंबरीशाने ते व्रत केलं. त्याचं पारणं उपवास द्वादशीला सोडायचं असतं. आणि अशा वेळेला महाकोपिष्ट दुर्वास दारामध्ये येऊन उभे राहिले द्वादशीच्या दिवशी. तेव्हा राजाने त्यांचं स्वागत केलं, पूजन केलं. आणि राजा म्हणाला की आता आज पारणं आहे, तेव्हा आपल्या हातूनच ते सगळं होणार आहे. तेव्हा महर्षे आपण नदीवर जाऊन स्नान करून या. तेव्हा दुर्वास गेले आणि दुर्वासांना सत्व पाहायची फार खोड होती. आणि पुन्हा महाकोपी, महाक्रोधी होते. कोणाला केव्हा शाप देतील काही सांगता येत नाही. असं सामर्थ्य ऋषींच्या मध्ये असावं. राजा जरा सरळ वागतो. मग आता असे शाप देणारेच कोणी उरले नाही. राजाला काही अंकुशच राहिला नाहीये आता. म्हणून राजा वाटेल तसं वागतं. किती पाप झाले तरी तो मी नव्हेच असं सरळ सांगू शकतात. 1.25 एवढ्या अब्ज जनतेला याचं खरंच नवल वाटतं. 100 कोटीहून प्रजा या राष्ट्रामध्ये आहे आणि तरी सुद्धा मी हे यातलं काहीच केलेलं नाहीये असं म्हणू शकतात. जर आपण काही केलं नाहीये तर न्यायाला सामोरं जायला लोकसभेत काय हरकत आहे.
किती साधी गोष्ट आहे. त्याला का बरं घाबरावं आमच्या पंतप्रधानांनी हे अजून लक्षात येत नाही. जावं सामोरं निर्दोष सिद्ध करून टाकावं ना, पण हे होत नाही. पूर्वी बरं होतं, राजाला धाक होता, न्यायाधीशाचा होता आणि ऋषी संघाचा होता. दुर्वास ऋषी स्नानाला गेले नदीवर, राजाचं सत्व पाहिलं, मुहूर्त इकडे टळून चालला. आता काय करायचं, पारण्याची वेळ आता उलटून चालली, पंचायत झाली राजाची. तेव्हा राजाने एवढं एकच केलं, संकल्प केला, महाविष्णूला दंडवत घातलं आणि पळीभर उदक प्राशन केलं. त्याच्याशिवाय तो संकल्प होत नव्हता. हे दुर्वासांना कळलं, कारण ते आत्मज्ञानी महाज्ञानी. तेव्हा ते आले पाय आपटत आणि म्हणाले, राजा बघ आता मी काय करतो म्हणून. आणि त्यावेळेला त्यांनी एक महाभयंकर कृत्या निर्माण केली आपल्या तपश्चर्येमधून आणि सांगितलं, राजाला मारून टाक. तेव्हा अंबरीश म्हणाला, महर्षी आपण तपपूत आहात, आचार्य आहात, महर्षी आहात, आपली आज्ञा मला शिरसावंदे आहे. पण या वेळेला आपल्या भक्ताला कसा राखतो भगवंत त्याचं द्योतक आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितले, नमे भक्त प्रणश्यती, प्रतिज्ञा आहे माझी, माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही अशी प्रतिज्ञा आहे. पण तो खरा भक्त पाहिजे. नाहीतर आपण मंदिरात जातो काही वेळेला, काही माणसं तिथे उभी असतात देवापुढे, एरवी शांत असणारी, आपण गेलो की पुटपुटायला लागतात. म्हणजे आपलं लक्ष देवापेक्षा त्यांच्याकडे जावं अशी त्यांची अपेक्षा असती का काय कोणा असतं. असले भक्त काय करणार. खऱ्या भक्ताचा विनाश मी कधीही होऊ देणार नाही. आणि भगवंतांनी राखले, युगायुगामध्ये अनंत भक्तांचं रक्षण केलेलं आहे. तेव्हा भगवंतानी या अंबरीशाचं रक्षण करण्यासाठी त्या कृत्येचा तर वध केला सुदर्शन चक्र टाकून, आणि ते सुदर्शन चक्र अंबरीशाच्या मागे लागलं. आता अंबरीश नाही, दुर्वास ऋषींच्या. तर हे दुर्वास ऋषी इतके घाबरले, पळत सुटले आणि ब्रह्मदेवाकडे गेले. तर ब्रह्मदेव म्हणाले, बाबा माझ्या ठाई काही सामर्थ्य नाही आहे या सुदर्शन चक्राला आवरायला, तू आपला कैलासावर जा. अलीकडे असंच करतात म्हणे. एका मंत्र्याकडे गेले की हे माझ्या अखत्यारीतली बाब नाहीये, तू इकडे जा. टोलवायचं, त्याला फिरवत राहायचं, न्याय कधी मिळू नये अशी चोख व्यवस्था करून टाकायची. पण ते हे उदाहरण तसं नाही आहे बरं का. खरंच सांगितलं ब्रह्मदेवाने. तेव्हा दुर्वास गेले कैलासावर. त्यावेळेला शंकर म्हणाले, दुर्वासा आपण तर जाणताच महाविष्णूचं सामर्थ्य काय आहे, आपण एकच करा, आता शरण जा महाविष्णूला, तेच सुटका करतील. तेव्हा दुर्वास धावले आणि महाविष्णूला शरण गेले. महाविष्णूंनी उत्तर दिले ते विलक्षण आहे. ते म्हणाले, बाबा रे आता मी काही करू शकत नाही, माझ्या भक्ताच्या रक्षणासाठी मी सुदर्शन चक्र टाकलेलं आहे आणि भक्ताच्या भक्तीत मी बांधले गेलेलो आहे, त्याच्यामुळे अंबरीशाला शरण जाशील तर आता सुटका होईल, नाही तर नाही. तेव्हा शेवटी दुर्वासांना अंबरीशाला शरण जावं लागलं. आणि मग अंबरीशाला अतिशय वाईट वाटलं. त्यांनी प्रार्थना केली महाविष्णूंना की आपलं सुदर्शन चक्र शांत करा. आणि दुर्वासांना म्हणाले, आपल्याला फार श्रम झाले, मला आपण क्षमा करावी. दुर्वास तापटच, इतकं सगळं झाल्यावर सुद्धा राजाला म्हटले, तुला क्षमा करतो पण विष्णूला नाही. आणि म्हणून त्याला शाप दिला, तुला नाना अवतार घ्यावे लागतील. तर भगवंत म्हटले, तथास्तु, माझ्या मनात आहेच आहे, नाही तर पृथ्वीचा भूभार हलका कोण करणार, दुष्टांना मारणार कोण आणि सज्जनांचं परित्राण कोण करणार. आणि म्हणून भगवंतांनी त्याला मान्यता दिली. आपल्याला माहिती आहे, याच प्रचंड वंशामध्ये, चंद्र सूर्य वंशामध्ये सगर राजा झाला की ज्याचे अनेक पुत्र हे जळून भस्मसात झाले. ऋषीचा आदर केला नाही तर काय होतं, त्याचं ते द्योतक होतं. आणि पुढे त्यांच्याच वंशामध्ये अंशुमान झाला. असमंजस अगोदर झालेला होता सगर आणि केशिनीचा पुत्र, तो अपात्र होता म्हणून ऋषी संघाने त्याला खाली खेचला आणि त्याच्या पुत्राला म्हणजे अंशुमानाला राजसिंहासनावर बसवलं. तो अतिशय सत्पात्र निघाला, त्याच्या पोटी दिलीप जन्माला आला आणि त्याच्या पोटी मग हा भगीरथ जन्माला आला. हे सगळं घडायचं कारण असं की सगरांनी जो अश्वमेध यज्ञ केलेला होता तो यज्ञ लपवून ठेवला गेला.
तेव्हा त्याच्या शोधार्थ सगरपुत्र बाहेर पडलेले होते. आणि मग पुढच्या 5 पिढ्या गेल्या. त्या भगीरथानी शेवटी स्वर्गामधली गंगा खाली आणली. ती हिमालयामध्ये होती, देवभूमीमध्ये होती. ती खाली आणायचं कार्य जर कुणी केलं असेल, भगीरथानं केलं. 5 पिढ्या राबल्या. सगर, असमंजस, अंशुमान, दिलीप आणि भगीरथ या 5 पिढ्यांनी भगीरथच प्रयत्न केले. त्यावेळी गंगा खाली आली. कोणतंही असं अलौकिक कार्य एका पिढीत होत नाही, 2, 4, 5 पिढ्या जाव्याच लागतात. हा त्यातून संदेश आहे. क्षणभर असं गृहीत धरा की भगीरथ हा अतिशय उत्तम अभियंता होता. त्याला कळलं की गंगेचा अभियंता, मराठीत आपण त्याला इंजिनियर म्हणतो, अभियंता म्हटलं कोणाच्या चेहऱ्यावर कळले असं काही दिसतच नाही. तर त्याला कळलं तर गंगा कुठून खाली आणावी, आणि मदत देवाधिदेव महादेवाची घेतली त्यांनी, आणि तो प्रवाह खाली आणला. शेवटी जन्हूंच्या आश्रमातून ती गंगा गेली म्हणून त्यांनी तो प्रवाह अडवला. शेवटी त्यांनी मुक्त केलं म्हणून जान्हवी नाव मिळालं. नानाविध नाव या गंगेला आहेत. अलकनंदा तिचंच नाव आहे, भागीरथी तिचंच नाव आहे, सीता तिचंच नाव आहे बरं का. गंगा नदीच्या मुख्य 7 प्रवाहापैकी एक नाव सीता आहे. म्हणून रामाला गंगा नदी फार प्रिय होती याचा उलगडा वाल्मिकी रामायणामध्ये केलेला आहे. तेव्हा ही गंगा खाली आली आणि कोट कल्याण झालं. आज गंगेचं पात्र आपणच किती अशुद्ध करून टाकावं, त्याला काही सीमा आहे की नाही. पण गंगा जलाचा प्रयोग सगळ्या जगामध्ये केला गेलेला आहे. अनेक प्रयोगशाळांमध्ये गंगा नदीच्या पात्रातल्या पाण्याचं विश्लेषण केले. अनेक प्रयोगशाळांमध्ये रासायनिक पद्धतीने केले आणि त्या पाण्यामध्ये विशेष औषधी गुणधर्म आहे हे परदेशातले शास्त्रज्ञ सुद्धा आज मान्य करतात. आपण किती भाग्यवंत आहोत, आपलं उत्तरदायित्व आहे अशा नद्या सांभाळणं. आज नर्मदेचं दर्शन झालं, इतकं मन भरून आलं आनंदाने. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. शंकराचार्यांनी इतकं गोड स्तोत्र लिहिले, काय सांगायचं, म्हणता म्हणता डोळे भरून येतात. इतकं गोड स्तोत्र आहे. गंगेचं लिहिले, नर्मदेचं, किती स्तोत्र शंकराचार्यांनी लिहा. पण आपणच आपल्या या पुण्यस्थलीला घाण करून टाकतो. किती कचरा टाकतात, किती फुलं, किती प्लास्टिकच्या पिशव्या, कसं काही वाटत नाही आपल्या लोकांना. आणि पुन्हा बरोबर म्हणतात, हा वो तो मैया है हमारी, देख लेगी, आप क्यों चिंता करते हो. अरे आता अशा माणसाला काय सांगणार की आपलं उत्तरदायित्व आहे ते पात्र शुद्ध ठेवायला पाहिजे. गंगा खाली आली आणि भारतीयांचं कोट कल्याण झालं. यामध्येच कल्माषपाद राजा झाला आणि राजाचं कर्तव्य विसरला. त्यावेळेला त्याला दंड केलेला आहे, वसिष्ठांनी शाप दिलाय आणि त्याला राज्यभ्रष्ट करून टाकलं. याच परंपरेमध्ये सौदास झाला आणि त्याची पत्नी होती ती मदयंती, दमयंती नव्हे, नलाची पत्नी दमयंती आणि सौदासाची मदयंती अशी परंपरा आहे. याच परंपरेमध्ये नहुष्य राजा झाला की ज्यांनी प्रचंड याग आणि यज्ञ केले आणि त्याला हव्यास सुटला इंद्रपदाचा. इंद्रपद प्राप्तही झालं, पण तो नहुष इतका ढासळला की इंद्रपदाबरोबर इंद्राणीची अभिलाषा शेवटी त्यांनी धरली आणि त्याचा परिणाम असा झाला. इंद्राणी महाचतुर होती, तिनं सांगितलं की महर्षीना जुंपा भोई म्हणून आणि त्या पालखीत बसून या, मी तुम्हाला स्वाधीन होईन. त्यामुळे नहुष राजा पालखीत बसला आणि सगळे तपस्पुत आचार्य पालखीला जोडले गेले. आणि राजा इतका आतुर झालेला होता इंद्राणीला पाहायला, त्यांनी अगस्तीना लाथ मारली आणि म्हटलं, सर्प सर्प म्हणजे जल चल, किती सावकाश चालतोय. त्यावेळी अगस्ती म्हणाले, उतलास मातलास राजा, तुझ्या पापांचा घडा भरला, आता अजगर होऊन अजगराच्या योनीमध्ये जा. तसं झाले राजाचं रूपांतर. ढासळला पोट. राजानी सत्व टाकायचं नसतं, राजानी नीतिमत्ता सदाचार कधीही सोडायचं नसतो. कारण राजाच जर भ्रष्ट झाला तर प्रजा तशीच होणार, हे अगदी उघड आहे. म्हणून महाभारतामध्ये एक अलौकिक संवाद आलाय. भीष्मानी राजधर्म सांगितला युधिष्ठिराला. त्यावेळी युधिष्ठिराने प्रश्न केला की पितामह मला सांगा, काळ हा राजाचं कारण आहे का राजा काळाचं कारण आहे, यातलं खरं काय ते सांगा. त्यावेळेला भीष्माने इतकं सुंदर उत्तर दिले. भीष्म म्हणतात
की कालो वा कारणम राज्ञः राजा वा कालस्य कारणम इति मे संशयो मा भूत राजा कालस्य कारणम. राजाच हा काळाला जबाबदार असतो, कारण त्याला महाविष्णूचा अंश म्हटलेला आहे. म्हणजे त्याचं उत्तरदायित्व इतकं गंभीर आहे, इतकं प्रौढ आहे, इतकं पक्व आहे, आणि त्या पद्धतीनंच राजाने वागलं पाहिजे. तो उपभोग शून्य स्वामी असतो, त्याला कोणत्याही गोष्टीची कधी चटक लागता कामा नये. तसं झालं तर नहुष जसा ढासळला त्याचं ते द्योतक आहे. याच वंशामध्ये पुढे ययाती झाला. आणि आपल्याला माहिती आहे की कितीही जीवनाचे उपभोग घेतले तरी सुद्धा आपल्या कामाची पूर्ती होत नाही, हा धडा ययाती शिकला. वार्धक्य प्राप्त झालं तर ते आपल्या मुलाकडून त्यांनी घेतलेलं आहे. केवढं आश्चर्य आहे. यदूला मागितलं, दिलं नाहीये, अन्य मुलांनी दिलं नाही, शेवटी पुरून इथे मान्य केलं, स्वतःकडे घेतलं आणि ययाती तरुण झाला. म्हणजे या विश्वामध्ये दुसऱ्या कुणीतरी ती गोष्ट घेतल्याशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. निश्शेष एखाद्याचं प्रारब्ध करायचं असलं तरी सद्गुरूची कृपा काही अंशी लागतेच, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग ययाती शेवटी म्हणाला, न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती. जसं अग्नीमध्ये तूप ओतलं की तो आणखीन वर्धिष्णू होता, तसं रूप रस स्पर्श शब्द गंध या ज्ञानेंद्रियांना कितीही द्या, त्यांची भूक कधीही शमत नाही. हे त्याच्या लक्षात आलं, पश्चाताप पावला आणि शेवटी त्यानं वार्धक्य पुन्हा घेतलं आणि पुत्राला यौवन देऊन टाकलं. इतिहास सांगतो म्हणून याच्या मागे कुणीही लागू नये. बाल्यावस्था येते, तरुण अवस्था प्राप्त होते, तारुण्य प्राप्त झाले की आनंद होतो ना, मग तितक्याच आनंदानं वार्धक्य स्वीकारा. पण मनुष्य ते नाही स्वीकारत, चिडचिड व्हायला लागते त्याची. आरशापुढे उभे राहताना महिलांचा म्हणे फार त्यांना त्रास होतो. कशासाठी व्हावा खरंच कळत नाहीये. आणि हिंदीमध्ये म्हणे दर्पण झूठ न बोले. आरसा खरंच बोलणार, तो खोटं कशाला सांगतोय. तुमचं वय काय तर बरोबर सांगतं. म्हणून आपल्याकडे गल्ली बोळात सौंदर्यालय निघाले. मराठीत आपण त्यांना ब्युटी पार्लर्स असं म्हणतो. आणि किती भगिनी आमच्या जातात, त्यामध्ये केस काळे करून घेतात. आता तर त्या दूरदर्शन सारखी जाहिरात असते, सुरकुत्या कमी करा. अरे पडू देत ना, तुमचं काय बिघडतं. सुरकुत्या कमी करा, चेहऱ्यावर दिसता कामा नयेत. काय काय चेहऱ्यावर थापत असतील ईश्वर जाणे. आणि सगळं करतात एवढं, आणि घरी येतात. घरी आल्या पतीला तिचं खरं वय माहितीच असतं की. मग आता हे का करतात, खरंच अनाकलनीय आहे. खरोखर करू नये. जीवनातला प्रत्येक टप्पा शांतपणे स्वीकारावा, असा त्याचा अर्थ आहे. तो स्वीकारायला ज्याला जमला त्याला मानवी आयुष्य कळलं. प्रत्येक टप्प्यावर मानवी आयुष्याचा एक गोडवा असतो. जसा मनुष्य 50 ओलांडतो, 60 ओलांडून पुढे जातो, ती पक्वता अंतरंगाला एक विलक्षण समाधान देणारी असते. जीवनाचे अनुभव घेऊन झालेले असतात. जीवनाचं साफल्य कशामध्ये हे कळलेलं असतं. म्हणून मृत्यूवर माणसाने केव्हाच मात केली. आपल्या वेदांतामध्ये उपनिषदामध्ये सांगितलेले, मृत्यू तू मला काय घाबरवतोस, पुत्र रूपाने मी जिवंतच राहणार आहे. आहा, काय सुंदर सांगितलंय. माझा पुढचा वंश सुरू आहे, त्या रूपाने मी जिवंतच आहे, मला भीती का वाटावी. मी काळजीच करत नाही. उपनिषद गरजून सांगतायत मृत्यूला, तुला आम्ही अजिबात भीत नाही. मग आपण काय भ्यावं. तेव्हा वार्धक्यालाही भिवू नये, कोणत्याही अवस्थेला भिवू नये. शांतपणे सामोरं जावं आणि त्याचा उपयोग मानवी जीवनाचा समाज राष्ट्रासाठी कसा करावा याचं चिंतन नित्य करावं. केवढा सुंदर भावार्थ आहे याच्यामध्ये. पुढे याच कुळामध्ये, म्हणजे ययातीनं सांगितलं ते नित्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. पुढे याच कुळामध्ये दुष्यंत राजा झाला. आपल्याला माहिती आहे, शकुंतलेबरोबर गांधर्व विवाह केला आणि तिथे दुर्वासांच्या शापानं त्याला विस्मरण झालेलं होतं. पण दोघांचं पुढे मधुर मिलन झालं आणि त्यांच्या पोटी बाल्यावस्थेमध्ये सिंहाबरोबर झुंज घेणारा पराक्रमी भरत जन्माला आला, की ज्याच्यावरून भारत हे नाव आपल्या संपूर्ण राष्ट्राला पडलेलं आहे. लोकमान्य टिळक म्हणत होते, एका सभेमध्ये साप आला म्हणून गडबड झाली, तरुण पळापळ झाली सगळ्यांची.
त्यावेळेला टिळक म्हणालेले होते, आमच्या तरुणांच्या ठाई असं सामर्थ्य पाहिजे, त्या सापाला पकडून त्याची दोरी करावी. काय हिंमत धरली असेल टिळकाने, आणि म्हणून ब्रिटिशांची सत्ता उलथून फेकून द्यायचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलेलं होतं. केव्हाही असं सामर्थ्य अंतरंगातलं प्राप्त करावं. याच दुष्यंताच्या वंशामध्ये सात्वत जन्माला आला. सात्वत जन्माला आल्यानंतर त्याच्या पोटी 7 पुत्र जन्माला आले. एक होता भजमान, दुसरा होता भजी, भज्जी नव्हे, भजमान, भजी, दिव्य, वृष्णी, देवावृध, अंधक आणि महाभोज. यातले 3 वंश आपल्याला माहिती आहेत, वृष्णी, अंधक आणि महाभोज. कारण वृष्णीच्या वंशामध्ये प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार घेते झालेले आहेत, आपल्याला ज्ञात आहे सगळ्यांना. महाभोजाचा जो वंश आहे तो यादव वंश म्हणून वाढला. यातला जो सात्वत आहे पुढच्या पिढीमध्ये जन्माला आलेला, त्या सात्वताच्या पोटी अंधक जन्माला आला. अंधकाच्या पोटी कुकुर जन्माला आला. कुकुराच्या पोटी वन्ही जन्माला आला. वन्हीच्या पोटी विलोमा जन्माला आला. विलोमाच्या पोटी कपोत रोमा जन्माला आला. त्याच्या पोटी पुन्हा अनु जन्माला आला. त्याच्या पोटी पूर्वजाचं नाव घेतलेला अंधक पुन्हा जन्माला आला. त्याच्या पोटी दुंदुबी जन्माला आला. दुंदुबीच्या पोटी अरिद्योत जन्माला आला. त्याच्या पोटी पुनर्वसू जन्माला आला. आणि त्याच्या पोटी आहुक, आहुकाचा जो पुत्र त्याचं नाव देवक, जो देवकीचे वडील. असा चंद्रवंश विस्तारत गेला. आणि हा देवक इतका भाग्यवान की त्याच्या पोटी 4 पुत्र आणि 7 कन्या जन्माला आल्या. काय होती त्यांची नावं? एक देववान, दुसरा उपदेव, तिसरा सुदेव, चौथा देववर्धन, आणि 7 कन्या ज्या होत्या धृतदेवा, शांतीदेवा, उपदेवा, श्रीदेवा, देवरक्षिता, सहदेवा, आणि सगळ्यात लहान होती ती देवकी. 7 पुत्र, 7 कन्या आणि 4 पुत्र जन्माला आले. या आहुकाचे 2 पुत्र होते, एक देवक आणि मोठा होता त्याचं नाव होतं उग्रसेन. हा उग्रसेनी भाग्यवंत, कारण याच्या पोटी अनेक पुत्र जन्माला आले, पण अतिशय दुष्ट जन्माला आले. सगळ्यात मोठा जन्माला आला तो कंस. कंसानंतर जन्माला आला तो सुनामा. सुनामाच्या पोटी पाठीवर जन्माला आला तो न्यग्रोध. न्यग्रोध अपभ्रंशून आंग्ल भाषेमध्ये गेले, न्यू ग्रोथ. खरंय, 100% सत्य आहे. संस्कृत भाषेमधले किती शब्द जावेत आंग्ल भाषेमध्ये? संस्कृत भाषेमध्ये द्रप्स म्हणतात, द्रप्स. आंग्ल भाषेमध्ये ड्रॉप्स म्हणतात. पथ, पाथ, किती शब्द सांगावेत आपल्याला? संस्कृत भाषेमधले अनंत शब्द हे थोड्या फार फरकानं आंग्ल भाषेमध्ये गेलेले आहेत. तेव्हा इथे कंस, सुनामा, न्यग्रोध, कंक, शंकू, सुहू, राष्ट्रपाल, सृष्टी, तुष्टिमान असे 10-11 पुत्र जन्माला आले. शिवाय कंसा, कंसवती, कंका, शूरभू आणि राष्ट्रपालिका अशा 5 कन्या जन्माला आल्या. माणसं धिप्पाड आणि सशक्त असली पाहिजे, बरोबर आहे ना? मला अजूनही आठवते, आम्ही आमच्या पणजोळी जायचं. सांगली जिल्ह्यामध्ये खेड आहे छोटं, कुमठं गाव म्हणून. तर तिथे पटवर्धनांचा वाडा होता. तिथे आम्ही सगळे जमायचो, पै पाहुणे सगळे 500-100 मंडळी सहज जमत असं. एकत्र कुटुंब होती त्या कालखंडामध्ये. त्या कुमठ्यामध्ये मी लहान होतो त्यावेळेला खूप, पण एक भाग्यवंत कुळ तिथे असं पाहिलं. त्या माऊलीला 39 मुलं होती. त्याच्यामुळे तिनं काही उच्चार केला की 2-4 पोरं समोरीनं आपोआप उभी राहायची. किती भाग्य असलं. तर गांधारीला 100 पुत्र झाले यात काही आश्चर्य नाही म्हणजे. पण ते कसे झाले तो इतिहास वेगळाच आहे खरं. पण इथे हा वंश असा विस्तारला आणि तिकडे शूरसेनाचा वंश म्हणजे यादवांचा वंश सुद्धा हळूहळू वाढत गेला. तिथे त्या देवमेढाच्या पोटी शूरसेन जन्माला आला म्हणजे यादवांचा वंश. शूरसेनाची पत्नी मारिषा आणि त्यांच्या पोटी वसुदेव जन्माला आला. देवभाग आला, देवश्रवस आला, आनक, सृंजय, शामक, कंक, शमिक, वत्सक, वृष, पृथा आणि पुढे 5 ज्या कन्या जन्माला आल्या, पृथा, श्रुतदेवा, श्रुतकीर्ती, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवा
या भगवान श्रीकृष्णांच्या 5 आत्या, सख्या आत्या आहेत. त्या सगळ्यांच्याच पोटी चांगले पुत्र जन्माला आले नाही. शिशुपाल दंतवक्त्रासारखे अतिशय दुष्ट असे सख्खे आत्तेभाऊ जन्माला आले, पण भगवंतांनी निर्मम होऊन त्यांना मारले. आता देवकाचा वंश चांगला निघाला, पण मी ज्या गोष्टी सांगितल्या, कोणत्या, विवाह कसा करावा, तर कुलमच शीलमच वपुर यशश्च विद्यामच वित्तमच सनाथतामच, हे उग्रसेनाच्या बाबतीत पाहिलं गेलं नाही. त्याचा परिणाम आला असा झाला की दुर्वर्तनी पुत्र जन्माला आले. हा कंस इतका उतला मातला. जरासंधाला 2 कन्या होत्या. एकीचं नाव अस्ती आणि दुसरीचं नाव प्राप्ती. या दोघींचा विवाह जरासंधाने कंसाबरोबर करून दिला. आणि जरासंध पाठीशी एवढा बलाढ्य सासरा आहे. कंस इतका उतला मातला आणि त्यांनी प्रजेला छळायला प्रारंभ केला. उत्तर भारतामध्ये त्यांनी आपल्या अतिशय दुष्कृत्याने थैमान घातला आणि त्यावेळेला पृथ्वीवर इतके अनंत अत्याचार झाले, सज्जन इतके अडवले गेले आणि त्याचा परिणाम सगळे शेवटी महाविष्णूला शरण गेले. भागवतामध्ये इतकं गोड वर्णन आहे. तो हा दशमस्कंद. दशमस्कंदामध्ये भाग्य असं आहे की दशमस्कंदावर अनेक टीका लिहिल्या गेल्या आणि दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांचं पूर्णावताराचं सगळे चरित्र आले. पण भागवतावरची सगळ्यात प्रधान टीका म्हणजे श्रीधरांनी लिहिलेली टीका, आणि ती जगात सर्वमान्य आहे. सगळे संस्कृत पंडित तिथे दंडवत घालतात आणि भागवताचा अन्वयार्थ श्रीधरी टीकेच्या माध्यमातून समजावून घेतात. आपल्याकडे एक म्हणच पडली आहे, विद्यावताम भागवते परीक्षा. विद्यावंत आहेस का, मग भागवत सांग, तुझी खरी परीक्षा होईल, अशी म्हणच आहे आपल्याकडे. भागवत ज्याला अंशतः आत्मसात झालं त्याला खरे कळलेलं आहे विद्येचं, ज्ञानाचं महत्व. विद्यावताम भागवते परीक्षा. या दशमस्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णांचं अलौकिक चरित्र आलेलं आहे. पृथ्वीवर ज्या वेळेला अनंत अत्याचार झाले त्यावेळेला भगवान विष्णूंची प्रार्थना अनंत जनांनी केली. आपण सुद्धा काही वेळेला करतो की प्रतिकूल कालखंड आला आणि दुःख संपेनाशी झाली की खरंच कळवळून आपण म्हणतो, देवा आता हे मागचं संपव बाबा. समाजामध्ये आपण अशी अनेक मंडळी बघतो की परमात्म्या माझ्या वाट्याला काय इतकी दुःख देतोयस, देवा आता हे संपव, अशी माणसं म्हणणारी समाजामध्ये अनेक आपल्याला दिसतात. तशीच प्रार्थना त्या कालखंडामध्ये केलेली आहे. आणि सगळे जण गेले आणि पुरुष सूक्ताच्या माध्यमातून महाविष्णूची प्रार्थना केली. पुरुष सूक्त पाठ होतं त्या कालखंडात. आता काय काय पाठ असतं, अरे बापरे, अंगावर काटाच येतो. नटनटींची नावं पाठ आहेत, गाणी भयंकर पाठ आहेत. आपल्या परंपरेतली 4 नावं, 4 वेद सांगा म्हटले तर मुलांना माहिती नसतात. कोणतंही राष्ट्र त्यांची परंपरा टाकत नाही, आम्हीच टाकतोय सगळं. असं का व्हावं? विल ड्युरंट सारखा महान पाश्चात्य इतिहासकार त्यांनी लिहून ठेवलेला आहे, तुम्हाला खऱ्या अर्थानं मानवी संस्कृतीचं दर्शन घ्यायचंय का, मग भारतामध्ये संस्कृती जन्माला आली, वर्धिष्णू झाली. त्यांचेही लोक मान्य करतात. आणि तरी सुद्धा आम्हाला आमचं धर्मसंस्कृती नको वाटते. म्हणजे आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये सगळी गडबड आहे. आपला शिक्षण क्रम आमूलाग्र पालटून टाकला पाहिजे, तर या राष्ट्राचं कल्याण होईल, नाहीतर होणार नाही. परदेशात पदवीधर झाला की त्याला त्याच्या राष्ट्राचा अभिमान वाटतो, आणि भारतात पदवीधर झाला की तो म्हणतो इंडिया इज अ डर्टी कंट्री, मी अमेरिकेतच जातो. अरे मग हे राष्ट्र स्वच्छ कोण करणार? अमेरिका येऊन थोडीच करणार आहे. आमच्याच पिढ्यांना, आमच्याच तरुणांना हे राष्ट्र स्वच्छ करायला पाहिजे ना. सगळे सज्जन गेले, पृथ्वीनं गायीचं रूप धारण केलं आणि महाविष्णूची प्रार्थना केलेली आहे. इतकं गोड आहे स्तोत्र त्याच्यामध्ये भागवतात आले. तत्र गत्वा जगन्नाथ देवदेव मृषा कपिम पुरुषम पुरुष सूक्तेन उपतिस्थे समाहिता. सज्जन इतके भारावून गेलेले होते, नकळत नेत्र निडारलेले, गळगळा अश्रू वाहत आहेत दोन्ही डोळ्यामधून, आणि महाविष्णूची प्रार्थना करतायत. तिथे जाऊन त्या सगळ्यांनी प्रार्थना केली. त्यावेळेला महाविष्णू प्रसन्न झाले आणि सांगतायत, चिंता करू नका, मी अवतार धारण करेन आणि पुन्हा भूला झालेला भार हलका केल्याशिवाय राहणार नाही.
मग कौतुकाने सांगितलं जातं, भागवतात नाही आहे पण कौतुकाने सांगितलं जातं, भगवंत महाविष्णू लक्ष्मीला म्हणाले चला आता पुन्हा अवताराचा समय प्राप्त झाला. महालक्ष्मी म्हणाली येणार नाही. भगवंतांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले का? ते म्हणाले आता पुन्हा 14 वर्षाचा वनवास नको बरं का. मग भगवंत म्हणाले चिंता करू नका, वैभवशाली द्वारकेमध्ये तुम्हाला ठेवतो, सोन्याची द्वारका करून देतो. मग म्हणे महालक्ष्मीने मान्य केलं. शेषाला सांगितलं चला अवतार घ्यायचा आहे आता. शेष म्हणाले येणार नाही अजिबात. का? तुमच्या मागे फरफड झाली ना 14 वर्ष वनवासात, कंदमुळं फळं खाऊन राहावं लागलं, तेव्हा नाही येणार. धाकट्या भावावर असे अन्याय होतात, मी नाही येत. भगवंत म्हणाले या वेळेला उलट करूया, तुम्ही थोरले व्हा, मी धाकटा होतो. म्हणून शेष बलरामाच्या रूपाने आला, मोठा दादाहून आला आणि भगवान श्रीकृष्ण धाकटे झाले. असं भगवंतांनी अनेकांना सांगितलं. आणि मग हा जो यादवांच्या वंशामध्ये जन्माला आलेला वसुदेव, त्याचा विवाह देवकाची जी सगळ्यात धाकटी कन्या होती देवकी, अतिशय गुणवन्न, अतिशय लावण्यवती, अतिशय सद्गुणी आणि अतिशय सच्छील तिच्याबरोबर झाला. आणि त्यावेळेला नातं तर आपल्याला कळलेलंच आहे. देवकी आणि कंस ही भावंड आहेत, चुलत भावंड आहेत. आपल्या लक्षात आलं असेल, काका आहेत त्यांचे वडील एकमेकाचे, देवक आणि उग्रसेन सख्खी भावंड आहेत. आणि त्याच्यामुळे ही चुलत भावंड आहेत एकमेकाची. ही एकमेकाची भावंड. त्यावेळेला कंसाचं प्रेम होतं देवकीवर, धाकटी बहीण म्हणून प्रेम होता. आणि वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला. हा विवाह ज्या वेळेला संपन्न झाला त्यावेळेला स्वतः वरात ज्या वेळेला निघाली आणि वर्णन केलेलं आहे काय काय दिलं या उग्रसेन राजांनी वसुदेवाला, काय काय दिलं. म्हणजे भारतवर्षामध्ये काय संपन्नता होती त्याचं द्योतक आहे ते. किती सोनं दिलं, किती माणिक दिले, किती पाचू दिले, किती अश्व दिले, किती हत्ती दिले, सोन्यानं मढवलेले रथ दिले असं वर्णन आहे. अरे बापरे, काय सोनं असेल या राष्ट्रामध्ये. सगळ्याची लूट केली आक्रमकांनी, काही ठेवलं नाही, सगळं फस्त करून टाकलं. मेगॅस्थिनसचा ग्रीकांचा राजदूत आला आणि त्यांनी पाटलीपुत्र पाहिलेलं होतं, जिथे चंद्रगुप्त मौर्य मगधाचा अतिशय संपन्न राज्य करत होत. आणि त्यांनी पाटलीपुत्र पाहिलं तर थक्क झाला, कारण या राजाचा राजवाडा, चक्रवर्ती सम्राटाचा संपूर्ण राजवाडा लाकडाचा बनवलेला होता. आश्चर्य वाटेल. आणि त्यांनी एक उल्लेख केलेला आहे, नुसता लाकडी नाहीये, त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया अशी केली आहे की हा आगीला बळी पडणार नाही. आज जाहिराती एवढ्या प्रौढपणे अगदी करायची काही आवश्यकता नाहीये, फुजारकी मारून की अग्नीला आमचं प्लायवूड बळी पडत नाही. तेव्हापासूनची परंपरा आहे आणि ती टिकवली पाहिजे आपल्याला. खरंच आहे. पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, मी आश्चर्यचकित असं झालो की चंद्रगुप्त मौर्याच्या राजप्रासादामध्ये प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यामध्ये 10-10 फूट उंचीचे रांजण होते. तुम्ही म्हणाल यात काय विशेष? विशेष असं की ते रांजण सोन्याचे होते. 10 फूट उंचीचे सोन्याचे रांजण. काय वाटलं की नाही आता? त्याच वेळी जन्माला आलं असतं तर बरं झालं असतं. दाग दागिन्यांना काही कमतरता नाहीच. कुटो नावाचा प्रवासी आलेला होता आणि त्यांनी विजयनगरचं साम्राज्य पाहिलेलं होतं आणि तिथलं वैभव बघून तो थक्क झाला. त्याच्यावर एक दुभाष होता आणि तो राजप्रासाद बघत होता. समोरून एक स्त्री आली, नखशिखांत दागिन्यांनी लगडलेली, मढवलेली. त्यावेळी त्या कुटोने एकदम टोपी काढली, वाकून नमस्कार केला. त्यावेळी तो दुभाषा म्हणाला, हे काय केलं? तो म्हणाला, तुमची सम्राज्ञी आली म्हणून मी वाकून नमस्कार केला. त्यावर दुभाषा हसायला लागला. तो म्हणा, सम्राज्ञी कुठली? एक दासी आमच्या राजवाड्यातली. अरे काय वैभव असेल. त्या अलाउद्दीन खिलजीनी देवगिरीवर हल्ला केला त्यावेळेला इतिहासात नोंदी आहेत काय काय लुटलं. फार असं कळवळून जातं मन. त्या तहातलं कलम आहे, पहिलं कलम. त्या अलाउद्दीन खिलजीला किती दिलं असेल? 700 मण सोनं दिलं असं वर्णन आहे. 700 मण सोनं. आज तोळ्याचा भाव काय आहे बघा ना. 1 ग्राम घ्यायला विचार करतात 10 वेळेला माणसं. इंदूर मधली नाही होत, अगदी सक्षम आहेत आणि त्याचा अभिमानही गौरवी असंच असावा. तेव्हा अर्थाने राष्ट्र वाढावं पण धर्मानेही वाढावं हा भावार्थ आहे त्यातला. इतकी संपन्नता आपल्या राष्ट्रामध्ये होती. या वसुदेवाला सुद्धा तसंच भरभरून दिले उग्रसेनाने.
आणि स्वतः वरातीला रथ हाकायला हा कंस बसला. त्यावेळेला आकाशवाणी अशी झाली की जिच्या वरातीमध्ये तू सारथ्य करतोयस त्या देवकीचा 8वा पुत्रच तुझा वध करेल. ही भविष्यवाणी एका दृष्टीने. काय असावं हे, काय सूत्र असेल, असा आवाज कुठून उमटत असेल, अशी भविष्यवाणी कशी सांगितली जात असेल. अगदी अत्यंत प्राचीन कालखंडापासून अगदी विवेकानंद रमण महर्षींच्या पर्यंत उदाहरण घ्या, ते जे जे बोलले ते खरं झालेले. 1899 साली विवेकानंदांनी भाकीत केलेलं होतं की रशिया हे जगातलं पहिलं कामगार राष्ट्र होईल. झाले पुढे. पहिलं महायुद्ध झाल्यानंतर 18-20 वर्षामध्ये विवेकानंदांचं वचन खरं ठरलं. असे द्रष्टे महामानव अतिप्राचीन कालखंडामध्ये तर होतेच होते आणि या द्वापर युगामध्ये तर होतेच. ही भविष्यवाणी झाली आणि तो इतका कंस संतापला, भेदरलाही मनातून, खाली उडी मारली. कमरेचं खडग उपसलं आणि देवकीचे केस धरून त्यांनी तिला एकदम रथाच्या खाली खेचली आणि घाव घालणार तेवढ्यात वसुदेव मध्ये आले. ते म्हणाले, हा कंसा काय करतोस? तुझी लाडकी धाकटी बहीण आणि तू एवढा प्रचंड राजा, धिक्कार असो तुझा. अरे आकाशवाणीने तर सांगितले या भविष्यवाणीने की देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. मग एवढा घाबरतोस कशासाठी आता? त्यावेळी तो म्हणाला, याचं मूळच खुडून टाकतो. देवकीला मारलं म्हणजे माझा शत्रू जन्मालाच येणार नाही. मी कशासाठी काळजी कर? तेव्हा वसुदेव म्हणाला, मी तुला अभिवचन देतो की आम्ही तुझ्या बरोबर राहू, तू म्हणशील तसं राहू आणि आमच्या पोटी जे पुत्र जन्माला येतील तू तुझ्या स्वाधीन करू. असं करण्यामागे वसुदेवाचा विवेक असा होता की निदान आता दोघांना जीवनदान तरी मिळेल. पुढचं पुढे बघू. यादव वंशातले लोक मदतीला येतील, सुटका करून घेता येईल, कंसावर मात करता येईल. दूरदृष्टीची माणसं प्रसंग बघून वागत असतात. साम दाम दंड भेद जिथे जसं आवश्यक आहे तसं माणसानं वागावं, पण हेतू परिणामी चांगला असावा एवढं पथ्य सांभाळावं म्हणजे झालं. कंसाला ते पटलं आणि त्यांना नजर कैदेमध्ये ठेवलं. ही आकाशवाणी झाल्यापासून तो अत्यंत घाबरला. वसुदेवानी मोठ्या चातुर्यानं आपली सुटका केली. दोघं जिवंत राहिले आणि पहिला पुत्र जन्माला आला. हा पहिला पुत्र जन्माला आला आणि कंसाला वार्ता गेली. कंसाला वार्ता गेलं, तो धावतच आला. आल्याबरोबर त्यांनी त्या पुत्राला उचललं आणि देवकीने त्याचे पाय धरले. ती म्हणाली, दादा, माझा 8वा पुत्र तुला मारणार अशी भविष्यवाणी आहे, मारू नकोस या निष्पाप बाळाला. आणि कंसानी त्याच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, हा तर पुत्र मला मारणार नाहीये, काय करेल, मी एवढा बलाढ्य आहे, जाऊ दे. परत देऊन टाकलं, देवकीला परत दिला. आणि मग देवकी वसुदेवाना इतका आनंद झाला. हा कंस राजवाड्यात येतोय तोपर्यंत नारायण नारायण देवर्षी नारद आले. कंसाने स्वागत केलं. ते म्हणाले, का आलात देवर्षी? ते म्हणाले, तुझ्यासारखा भोळा आम्ही कोणी पाहिलाच नाही. कंस म्हणाला, काय झालं? ते म्हणाले, अरे देव इतके महाचतुर आहेत, तुला कसं फसवतील काही सांगता येत नाही. विजय असो तव सदैव कंसा, सुखी राहा तू तुझे प्रजाजन, श्री नारायण जय नारायण. भृत्य दासीजन नकोत भवती, गुज सांगतो तुझे एकांती. सगळ्यांना बाजूला काढ, तुला एकांतामध्ये मला काहीतरी सांगायचंय. आणि सांगितलं, एवढा कसा रे तू भोळा, देवकीचा 8वा तुला मारेल अशी भविष्यवाणी सांगितली खरं, पण सुलटून का उलटून कुठे सांगितले देवाने? कुणीकडून मोजायचं हे तुला कुठे सांगितले? तू वेडा रे वेडा, तुझ्या लक्षातच आलं नाही. नारद म्हणाले, याचा पापाचा घडा भरला पाहिजे. काही वेळेला आपल्याकडे तानी बाळ सुद्धा कालवश होतात. घरामध्ये त्या मातेला तर त्या दुःखाला सीमाच नाहीये. 9 महिने उदरात वाढवलेलं लहान बाळ सुद्धा काही वेळेला जात. आपल्याकडे त्याचा उलगडा कर्मविपाकाने इतका सुंदर केलेला आहे. दुःख तर होणारच, पण दुःखावर हलकी फुंकर आहे, ती कळतं आपल्याला. अनेक जीव असे जन्माला येतात की ज्यांची वासना जवळजवळ निःशेष होत आलेली असते.
म्हणून ते जन्म घेतात, त्यांची वासना तृप्त होते आणि हा समाज, हा देश, हे पंचमहाभूत सगळ्याचा त्याग करून असे जीवात्मे. आणि मग दुसरा मारला पुत्र, तिसरा मारला, चौथा मारला, पाचवा, सहावा, आता सातव्या वेळेला देवकीला ज्या वेळेला गर्भ राहिला त्यावेळेला चिंता वाटली. अर्थातच अतिशय चिंता वाटलेली की काय करायचं. आणि म्हणून मग त्यावेळेला भगवंतानी योग मायेला आज्ञा केली, माया आता तुझं सामर्थ्य दाखव. तेव्हा योग मायेनं कौतुक असं केलं की या देवकीच्या पोटामध्ये जो गर्भ होता तो काढला आणि रेवतीच्या पोटामध्ये घातला. बरोबर आहे ना? लक्षात आलं का आपल्या? नंदाच्या ज्या स्त्रिया होत्या, पत्नी होत्या, एकापेक्षा जास्ती होत्या, बहुपत्नीत्वाची चाल होती त्या कालखंडामध्ये, तर त्यातली एक यशोदा होतीच, पण रेवती नावाची पत्नी होती. तर तिच्या पोटी तो जन्माला यावा अशी व्यवस्था योगमायेनं केली. आणि झालं काय की कंसाला असं वाटलं की देवकीचा गर्भ जिरला. त्या दोन मायेनी तो वाढवला, दोन मातांनी तो वाढवला गर्भ. एका आईच्या पोटातला गर्भ काढून दुसऱ्या आईच्या पोटामध्ये घातला. दोन आयांनी वाढवला, म्हणून तो अतिशय बलवान असा पुत्र जन्माला आला, म्हणून त्याचं नाव बलराम असं पडलं. आपल्याला माहिती आहे सर्वांना. आणि मग कौतुक असं झालं, आता हे जर कुणाला पटत नसेल तर एवढं तरी मान्य करायला हरकत नाही, आयुर्वेद आपल्या राष्ट्रामध्ये होता, अशी काही अद्भुत शस्त्रक्रिया देवकीवर केली की तिचा गर्भ काढून दुसऱ्या मातेच्या पोटात घातला. आज होतात असे चमत्कार. म्हणजे एवढी आपली वैद्यकीय विद्या प्रगत होती असं गृहीत धरायला हरकत नाही. तरुणांच्या मनात आशंका असेल एवढं मान्य करायला हरकत नाही. कंसाला बरं वाटलं, चला सुंठी वाचून खोकला गेला, सातवा गर्भ जिरून गेला आणि मग तो पराकोटीचा सावध झाला. विरोध भक्तीचं जे उदाहरण आले ना, त्याला ध्यानी मनी शयनी स्वप्नी भोजनी आसनी सगळीकडे महाविष्णू दिसायला लागला. तो चिडचिड करायला लागला, सेवकांना धमकी द्यायला लागला आणि तो म्हणतोय डोळ्यात तेल घालून पहारा करा, आता देवकीला दिवस राहिलेले आहेत. भागवतांनी वर्णन केलेलं आहे, देवकीच्या अंगावरून विलक्षण तेज आलं प्रत्यक्ष पोटामध्ये, जिनं परमात्म्याला धारण केलं. भागवतांनी इतकी एक ओळ सुंदर लिहिली आहे. भागवत म्हणतं या परमात्म्यामध्ये अनंत ब्रह्मांड मावतात, अशी अनंत ब्रह्मांड सामावून घेणाऱ्या त्या परमात्म्याला देवकीने आपल्या पोटात धारण केलं. आहा, काय तिचं भाग्य असलं पाहिजे. त्या देवकीनं सर्व जगन्निवास निवासभूता म्हणून भागवत वर्णन करतात. आणि मग तिच्या सगळ्या अंगावर एक विलक्षण तेज आलं. येतं पहा, गर्भवती वेगळीच दिसायला लागते स्त्री, तसं प्रत्यक्ष हा परमेश्वर तिच्या पोटी जन्माला येणार. विलक्षण तिच्या अंगावर तेज आलं आणि कंस घाबरला. आणि मग एक एक दिवस पुढे जायला लागला. आणि कौतुक असं घडलं, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की श्रावण वद्य अष्टमी होती, पाऊस पडत होता, मध्यरात्र झालेली होती, सगळी सृष्टी झोपी गेलेली होती. अशा वेळेला या महाविष्णूंनी भगवान श्रीकृष्णांच्या रूपानं पूर्णावतार धारण केला. प्रभू रामचंद्र सूर्यवंशातले म्हणून दुपारी 12 वाजता अवतार घेतला आणि चंद्रवंशातले भगवान श्रीकृष्ण म्हणून मध्यरात्री अवतार घेतलाय. किती सुंदर आहे. आणि तोही अष्टमीला घेतला. अष्टमीला इकडे 7 दिवस सोडले पक्षातले, इकडे 7 सोडले आणि बरोबर मध्यावर जन्म घेतला. भगवंत पक्षपात करत नाहीत ना, निपक्षपाती म्हणून अष्टमी तिथी बरोबर निवडून काढलेली आहे. आणि भगवान श्रीकृष्णांचं सगळं चरित्र बघा, अशी मायेचा असा खेळ केलेला आहे की आपलं मन स्तिमित होऊन जातं. अष्टमीला जन्म का? 8 ही संख्या मायेची संख्या मानली, ती सारखी कमी जास्त होते. 8 दुनी 16, 6 1 7, एक कमी झाला आकडा. 8 पंचे 40, 8 संग 48, 8 4 12, पुन्हा 2 1 3, संख्या कमी होत गेली. 8 8 64, एकदम 6 4 10 कमी होते. बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा, भागाकार करा, 8 ही संख्या सारखी कमी जास्त होते. आणि प्रभू रामचंद्र नवमीला का? कारण 9 ही ब्रह्मसंख्या आहे.
9चा गुणाकार करा, भागाकार करा, वजाबाकी करा, बेरीज करा, 9 ती 9च राहते. 9 दुनी 18, 8 आणि 1 9, 9 त्रिक 27, 7 2 9. कदाचित गणित करणाऱ्यांच्या लक्षात आलं नसेल, पण 9 ही ब्रह्मसंख्या आहे, त्यात कधीही काही बदल होत नाही. म्हणून 9ला ब्रह्मसंख्या म्हणतात आणि 8ला माया संख्या म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी अशा लीला केल्या आहेत मायेच्या माध्यमातून, म्हणून त्यांनी अष्टमीला अवतार धारण केला. आणि मग सगळ्या सृष्टीला इतका आनंद झाला, काय काय म्हणून सांगू. पंचमहाभूतांना अत्यंत आनंद झाला की आता भूतलावर असा पूर्णावतार अवतीर्ण झाला. म्हणून पृथ्वीला आनंद झाला. जलाला काय आनंद झाला, नद्यांना म्हणे अत्यंत आनंद झाला, कारण तो महाविष्णूचा अवतार. आणि सगळ्या नद्या शेवटी जाऊन कुठे मिळतात, सागराला जाऊन मिळतात. त्या सागराला शेषशाही महाविष्णू धारण करत असतो, तेव्हा सासरा सगुण रूपाने भेटणार, म्हणून म्हणे नद्यांना अतिशय आनंद झाला. अग्नीला का आनंद झाला, आपल्यासारखा तेजस्वी कोणीतरी येणार म्हणून त्याला आनंद झाला. वायूला का आनंद झाला, तो म्हणाला या कृष्णाच्या शरीराला असा गंध आहे की मला आता वाहताना आनंद होईल, सगळ्या जगामध्ये हा सुगंध मी घेऊन जाईल. आकाशाला आनंद असा झाला की आकाश म्हणाला आता माझं प्रतिबिंब कुणाचं आहे ते मला कळलं, मी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं जणू प्रतिबिंब आहे. सगळ्यांना आनंद झाला, दश दिशांना आनंद होऊन गेला. आणि या वेळेला देवकी सावध आहे. अजन्मा जन्मासी आला, कारागारी अंधकारी कृष्ण जन्म झाला, अजन्मा जन्मासी आला. त्या देवकीच्या तनूला पालखी करून भगवान श्रीकृष्ण आले. म्हणे हा काय कौतुक आहे. आणि वर्णन असं आहे, चतुर्भुज भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले. चतुर्भुज भागवतामध्ये वर्णन आहे, बाळ जसे जन्माला येतं तसे भगवंत पूर्णावतारांनी प्रगट झाले. चतुर्भुज विष्णू प्रगट झाला. त्यावेळेला देवकी इतकी रडली आहे आणि तिनं प्रार्थना केली त्या महाविष्णूची. आणि ते म्हणते भगवंता 8 वेळेला गर्भधारण केला, पुत्रांना जन्म दिला, 7 पुत्र गेले, 8वा आला तोही असा पूर्णावतार प्रत्यक्ष महाविष्णूच्या रूपामध्ये. भगवंता वात्सल्याचा एक क्षणही मला तू अनुभवायला देणार नाहीस का. त्यावेळेला महाविष्णू गहिवरले आणि छोटे झाले. एकदम छोटे झाल्याबरोबर त्या देवकीनं त्याला पोटाशी दिलं. काय क्षण असेल मनाशी कल्पना करा. आपलं बाळ अर्धा तास घरी उशिरा आलं तरी आई असा जीव गलबलून जातो तिचा. जातो म्हणजे जात असे. कारण आता माहितीच आहे बाळ मध्यरात्री नंतरच अवतीर्ण होणार घरी. कसं झालंय समाज, काय सगळं चमत्कारिक होऊन गेले सर. त्या देवकीला इतका पाझर फुटला हृदयाला. भगवंता त्या छोट्या बाळाला आपल्या हृदयाशी धरलं. त्या हृदयाशी धरून ती इतकी रडली, इतकी रडली. पण ती सावध होती. आणि ती म्हणाली, वसुदेवाला म्हणते आपण या बालकाला हलवा तर सातांची जी गत झाली तीच याची होईल. देवकी सांगे वसुदेवा, बाळ हा नंद घरी न्यावा. म्हणजे अगोदर ती योजना केलेली होती. गर्गाचार्य आणि जे कोणी विद्वान शहाणे होते त्यांनी हे सगळं ठरवून ठेवलेलं होतं. आणि वसुदेवानी त्या बाळाला घेतलं आणि वसुदेव निघाले. त्या देवकीचं आकांत झाला खरोखर की आता एवढं वात्सल्याने आपल्या हृदयाशी धरलेलं बाळ, त्याचा विरह होणार आणि केव्हा पुन्हा भेटेल सांगता येत नाही. कुठे वाढेल माझं बाळ आणि मला ओळखेल तरी का. वसुदेवानी त्या बाळाला घेतलं, पाठीमध्ये ठेवलाय आणि शृंखला सगळ्या निघाल्या. तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि निजवंश दीपका धरून शिरी वसुदेव निघाले नंद घरी निघाले. वाटेमध्ये ती कालिंदी यमुना तुडुंब भरून वाहते. पावसाळ्याचेच दिवस आहेत. आपण आज जरी मथुरेला गेला ओळीनं घाट आहेत सगळे. आणि वसुदेव जिथून उतरून गेले ते परंपरेनं सांगतात त्यांनी नदीमध्ये पाऊल टाकलं आणि नदीनं वाट करून गेली. पोहत गेले असतील, नावेतून गेले पलीकडे, हे सत्य आहे. आणि त्या सगळ्या नदीचा छेद करून गेले. आणि त्यावेळेला इतकी गही भरलेली होती सगळी नदी, जणू ती अशी भराभरात चढत वर आली. म्हणे वसुदेवानं चिंता वाटली. ती इतकी वर आली की अगदी आता वसुदेव सुद्धा पाण्यामध्ये बुडून गेले.
कालिंदी यमुना आणखीन वर आली आणि शेवटी तिनं फक्त कृष्णाचा चरण स्पर्श केला आणि झरझर खाली उतरली. हा काय कौतुक करून टाकलं. सगळी सृष्टी झोपलेली आहे आणि वसुदेव कृष्णाला घेऊन गोकुळात निघालेत मथुरेहून. त्यावेळेला आश्चर्य म्हणजे एक कावळा जागा होता फक्त. सगळं विश्व ब्रह्मांड झोपले आणि काव 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 डोक्यावर फिरतोय. भगवंतानी पाहिलं आणि म्हणाले काय पाहिजे. तो म्हणाला भगवंत पूर्णावतार घेतला, सगळं ब्रह्मांड झोपले, मी एकटा स्वागत करतोय तुमचं. मग नाही म्हणाले मला काहीतरी वर दिला पाहिजे आता झकास. तर भगवंतानी वर दिला, असा अलौकिक वर दिला. भगवंत म्हणाले इतर कुणाला वर दिला नाही असा वर तुला देतो, तुझ्या स्पर्शाशिवाय कुणाला मुक्तीच नाही, जा. असं वर दिलं. काय आहे रहस्य खरंच शोधून काढलं पाहिजे. एरवी तो मांसभक्षक आहे, मांसाहारी आहे कावळा, काही चालतं त्याला, रस्त्यात पडलेलं इकडचं तिकडचं, पण तो पिंड मात्र जो धान्याचा असतो, जो तांदळाचा असतो, तो अतिशय पटकन येऊन सेवन करतो. एरवी न करणारा कावळा. काय आहे रहस्य उलगडायला पाहिजे, अभ्यास करण्यासारखीच गोष्ट आहे. आणि मग वसुदेव आले, गोकुळामध्ये आले. त्यावेळेला यशोदा प्रसूत झालेली होती आणि तिला कन्या झालेली होती. त्या कन्येला उचललं वसुदेवाने. धुवाधार पाऊस पडलेला होता, चित्र ओलं झाल्यासारखं गोकुळ झोपून गेलेलं होतं. आणि वसुदेव आत आले. अलगत त्यांनी त्या योगमायेला हृदयाशी धरलं आणि कृष्णाला तिथे ठेवून मागे वळले. किती वाईट वाटलं असेल त्यांना. पाय असे लोखंडासारखे जड झाले, त्यांचे पाऊल उचलवे ना. पुन्हा एकदा त्यांनी त्या बालकृष्णाकडे पाहिलं, मनोमन नमस्कार केला त्या भगवंताला आणि ते माघारी वळले आणि त्या योगमायेला घेऊन परत आले. तिचं रडणं ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला सेवक धावले, कंसाला निरोप गेला. कंसाला पाहतो तर कन्या. देवकी म्हणाली दादा ही तर कन्या, हिला मारू नकोस. निराधार मी भीरू भगिनी, तू माझा भ्राता, नको रे मारू नवजाता. ही नवजाता आहे, कन्या आहे, तुझं काय वाकडं करणार आहे. भविष्यवाणी होती की पुत्र तुला मारेल, तो तर नाही आता. तेव्हा कन्येला मारू नको. तरी कंसाने ऐकलं नाही. त्यांनी त्या कन्येला ओढलं, गरगरा फिरवलं आणि आता तो शेळेवर आपटणार एवढ्यात त्याच्या हातातून ती निघून गेली योगमाया. आकाशामधून तिनं सांगितलं महादुष्टा कंसा, तुझा शत्रू सुरक्षित अन्य ठिकाणी पोहोचलेला आहे. भगवान महाविष्णूंनी अवतार घेतलेला आहे आणि आकाशवाणीचं जे रूप आहे ते सत्य झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान श्रीकृष्ण तुझा वध करतील. कंस इतका भेदरला आणि या वेळेला सकाळी यशोदेला जाग आली आणि ती पाहते आपल्या पुत्राकडे आणि दिपून गेली. इतकं तेजस्वी बाळ तिच्या कुशीमध्ये होतं. राम आणि कृष्ण म्हणे असे अपूर्व जन्माला आले, तोड नाही त्यांच्या त्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या रूपाला, त्यांच्या लावण्याला, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या जीवनमूल्यांना, त्यांच्या सद्गुणांना, त्यांच्या उंचीला काय वर्णन करावं, कोणत्या शब्दामध्ये करावं. आणि यशोदा दिपून गेली. नंदाला लक्षात आलं आणि गोकुळ सगळं वेडावून गेलं एकदा की नंदाच्या घरी पुत्र, अलौकिक पुत्र जन्माला आला. सगळ्या रस्त्यावर रांगोळ्या निघाल्या, प्रत्येकाच्या घरामध्ये भगवे ध्वज डोलायला लागले, मंगलवाद्य वाजायला लागली, घड्या चौघड्यांनी गोकुळ सगळं दुमदुमून गेलं. यमुना नदी आनंदाने भरून दुथडी वाहायला लागली. आणि अशा वेळेला या श्रावण मासाला किती धन्यता वाटली असेल. मधुभाष दुंदुभीनी सानंद घोष केला, नंदास पुत्र झाला, नंदास पुत्र झाला. अशी अतिशय भाग्याची वेळा प्राप्त झाली. आणि त्यावेळेला म्हणे गोप गोपिका आणि सगळे व्रजामधले लोक खांद्यावर ध्वज घेऊन नाचले, हातामध्ये दोन्ही हातात ध्वज उंच करून नाचले, असं वर्णन आहे. किती आनंद झाला असे. म्हणून आमच्या सगळ्या संतांनी बालक्रीडा लिहिल्या, किती गोड लिहून ठेवलेले आहेत. ये दशे चरित्रे केले नारायणे, रांगता गोधने राखत आहे. पुढेही असं चरित्र खूप करायचे तुकोबानी म्हणून ठेवलेलं आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णाने जे अवतार धारण केले त्याच्यावर प्रत्येक संतांनी त्यांच्या बालक्रीडा लिहिलेल्या आहेत, फार सुंदर लिहिल्या आहेत. आणि एकेकाची बालक्रीडा वाचताना आपलं मन भरून जातं, गहिवरून जातं, इतक्या त्या लीला सुंदर आहे.
आपल्या हातात काही ध्वज नाहीत आत्ता, तेव्हा आपले हात हेच ध्वज असं समजायचं. सगळ्यांनी हात वर करायचे आणि कृष्ण नाम घ्यायचं. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण कृष्ण जय. योगेश्वर श्री कृष्ण महाराज की जय. झालं तर इतिहासामध्ये असं की आपलं वार्धक्य यदूनी घ्यावं म्हणून ययातीने याचना केली आणि यदूनी नकार दिला. सगळ्यात धाकटा पुत्र होता पुरु, त्यांनी ते वार्धक्य घेतलं म्हणून ययातीने त्याला वर दिला आणि सांगितलं तुझे वंशज राज्यावर बसतील. आणि यदूला शाप दिला की तुझ्या वंशजांना कोणालाही राजसिंहासन मिळणार नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांचा घोष करताना राजाधिराज म्हणून आपण करतो आणि भगवान श्रीकृष्णांना योगेश्वर म्हणतो. कारण भगवान श्रीकृष्ण सिंहासनावर कधीही बसले नाही, राजा म्हणून मिरवले नाहीत, पण त्यांनी अनेक राजे निर्माण केले. आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर ही वॉज ए किंग मेकर. अनंत राजे निर्माण केले, अनंत राज्य निर्माण केले, असं अलौकिक सामर्थ्य भगवान श्रीकृष्णांच्या ठाई होतं. जन्म महोत्सव गोकुळामध्ये अतिशय आनंदाने पार पडला आणि ही वार्ता कंसाला कळली. त्यांनी आपल्या सगळ्या मंत्र्यांना एकत्र आलं. तो मनातून पराकोटीचा घाबरलेला होता आणि सगळ्या मंत्र्यांना अमात्यांना म्हणतोय मी काय करू सांगा. त्यावेळेस सगळ्यांनी एकच सल्ला दिला, जेवढी शिशु बालक जन्माला आली आहेत सगळ्यांना मारून टाक. काय सल्ला आहे. म्हणून त्यांचं वर्णन नातिकोविदा असं भागवत करतं. म्हणजे पराकोटीचे अप्रबुद्ध, अडाणी आणि अजिबात बुद्धी नसलेले असे त्याचे मंत्री होते. आणि कंसानी खरोखरच आज्ञा दिली, अनेक बालकांच्यावर हत्यार चालणार या भीतीनं आयानी बालकं लपून ठेवली आणि अनेक बालकांचं रक्षण या गोकुळामध्ये सुद्धा करण्यात आलं. भगवंत वाढायला लागले आणि 2-3 महिन्यांचे झाले. त्यावेळेला त्यांचा वध करण्यासाठी कंसानी पूतना मावशीला पाठवलं. आपल्या स्तनाला कालकूट लावून ती आली की स्तनपान करवते याला आणि मारून टाकते. ती आली आणि कशी आली, नखशिखांत दागिन्याली लगडलेली, रूप पालटलेलं, सुंदर रूप धारण केलेलं, शालू उत्तमातलं उत्तम नेसलेली आणि ती अशी गोकुळामध्ये आली आणि थेट नंदाच्या घरात गेली. कोणाची हिंमतच झाली नाही, धैर्यच झालं नाही की विचारावं आपण कोण. लग्न कार्यात काही वेळेला असं होतं, बरोबर आहे ना. कोणीतरी अगदी सजून नटून थटून आलं, परिचय तर नसतो, थेट विचारायचं कसं, संकोच वाटतो ना. नंदाच्या घरी तसंच झालं असणार. ती थेट आत आली आणि सरळ कृष्णाला उचललं आणि स्तनपान करायला प्रारंभ केला, स्तनपान द्यायला. आणि ती म्हणाली या कालकोटाने हे कार्ट मरणार नक्की. म्हणून वर्णन असं आहे की भगवंतानी म्हणे नेत्र मिटून घेतले. म्हणून आमचे आचार्य सांगतात नेत्र का मिटले म्हणे, त्याचं कारण असं की भगवंतांचा कटाक्ष तिच्यावर पडला असता तर ती पूतना राहिलीच नसती आणि तिच्या मनातला सगळा विद्वेष गेलाच असता, कारण ती अविद्या रूपाने आलेली आहे. म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. कालकोटीही प्राशन केलं, दूधही प्राशन केलं आणि रक्त ज्या वेळेला बाहेर यायला लागलं त्यावेळेला तिचा जीव कासावीस झाला, तडफडली ती आणि तिचं भयानक रूप प्रगट झालं. तरी भगवंतानी तिला सोडलं नाही आणि तिचे प्राण हरण केले, प्राण शोषून घेतले आणि तिचा वध केला, मारलं. त्यावेळेला नंद नव्हता गोकुळामध्ये, तो नंतर आला आणि मग थरकाप झाला त्याच्या चित्ताचा. यशोदा तर इतकी घाबरलेली होती आणि वर्णन असं आहे कृष्णचरित्रामध्ये, ती इतकी मोठी होती म्हणे पूतना, तिचे तुकडे करून गाडीवर टाकून उत्तरक्रिया केली. इतकी अवाढव्य देहाची होती, तिला गाडीवर टाकून न्यावं लागलं. ती मारली गेली आणि कंसाला प्रचंड धक्का बसला. पुढे या भगवान श्रीकृष्णाने शकट भंजन केलं. आपल्याला माहिती आहे, गाडी खाली खेळत होते, ती गाडी ते शकट काय होतं
ती बैलगाडी म्हणजे प्रत्यक्ष एक राक्षस होता. हिरण्याक्षाचा पुत्र उत्कच म्हणून होता. त्याला शाप मिळालेला होता लोमश ऋषींचा आणि त्यांनी त्या गाड्याचं रूप धारण केलेलं होतं. तो भगवंतांनी त्याला लाथ मारली आणि त्याला उद्ध्वस्त करून टाकला असं वर्णन आहे. भगवंतांच्या लीला इतक्या अतर्क्य आहेत की त्या गायच्या फक्त समजावून घ्यायच्या. तसं करायचं कोणी प्रयत्न करू नका. तिथे फक्त शरणागतीच आहे, दंडवत आहे. आणि तृणावर्त वादळ रूपाने आलेला होता, त्याला पकडला कारण त्यांनी कृष्णाला उचललं, तो वर गेला तेव्हा त्याचा गळा दाबून भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध केलाय, मारून टाकलं त्याला. अनेक संकट येत होती. हा जो तृणावर्त होता पांडू देशाचा सहस्राक्ष नावाचा राजा होता. नर्मदा तटावर इथेच विहार करत होता माहिष्मतीच्या जवळ. त्यावेळेला दुर्वासानी त्याला शाप दिलाय. उतलास मातलास. पूर्वी पद्धत अशी होती, सज्जन जर जवळून निघाले तर पटकन राजा वर येत असे, नमस्कार करत येत असे आणि राण्यावर उत्तम वस्त्र अंगावर परिधान करून हात जोडून उभ्या राहत असत. या राजाने हे केलं नाही म्हणून शाप दिलेला होता आणि म्हणून तो अशा तृणावर्ताच्या जन्माला गेला. भगवंतांनी त्याचा उद्धार केला. या नटकट या कृष्णाने इतक्या लीला केलेल्या आहेत. आपण जसे खेळ खेळतो तसे खेळ खेळलाय तो सगळे. आणि यशोदेला चोरून माती खाल्ली बरं का. मुले सांगताती माती खातो गे श्रीपती. यशोदेकडे तक्रार आणली, माय तुझं लक्ष कुठे आहे, हा असा चावट आहे, सगळ्यांची नजर चुकवून तो काय करतो, माती खातो. ते यशोदेला राग आला आणि ती म्हणाली, दोन्ही हात पकडले आणि म्हणाली, कानात तोंड उघड, मुख उघडून दाखव, माती खातोस का. त्यावेळी तो म्हणाला, नाही गाई मी माती नाही खाल्ली. इतक्या लाडीतपणे तो बोलायचा की ती पाझरूनच जायची यशोदा. काही बाळा इतकी गोड असतात की आईचं काही चालतच नाही, पण तरी तडजोड करू नये. संस्कार आणि शिक्षणाच्या बाबतीत जरा कठोरच असावं. यशोदेनी धपाटा घातलाय कृष्णाला प्रसंग विशेष, तोंड उघड. आणि ज्या वेळेला म्हणे कृष्णाने मुख उघडलं त्यावेळेस चतुर्दश भुवनांचं दर्शन हे त्या यशोदेला झालं. हे घडू शकेल. अगदी वैज्ञानिक दृष्टीनं सुद्धा याचा उलगडा असा होऊ शकतो. आपली सत्ता जडावर असते, चैतन्यावर नसते. चैतन्यावर असती तर आपल्यापैकी प्रत्येक जण अजर आणि अमर होऊ शकला असता. पण चैतन्यावर आपली सत्ता चालत नाही. संतांची, तपपूत आचार्यांची त्याच्यावर चालते. मग अशा तपपूत आचार्यांना, संतांना जो जन्माला घालतो, जो अशी अनंत ब्रह्मांडच निर्माण करतो, तो काय लीला लाघव करणार नाही. गोंदवलेकर महाराजांनी एकाने प्रश्न विचारला तर, महाराज आपण तर मृतपुत्र कुणीतरी उठवलं त्या मणिकर्णिकेच्या घाटावर असं आम्ही ऐकले. त्यावेळी गोंदवलेकर महाराज हसले आणि म्हणाले, मी नाही उठवला, तो रामाने उठवला, श्रीरामाने. तर ते म्हणाले, तरी पण यातलं रहस्य काय सांगा. त्यावेळी त्यांनी एक सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही भविष्य निर्वाह निधी गोळा करता की नाही, म्हणजे मराठीत प्रॉव्हिडंट फंड. हो, कळतच नाही मराठी शब्द. प्रॉव्हिडंट फंड, आता तो खरं तर निवृत्तीनंतर उपयोगात आणायचा असतो. पण घरी कार्य निघतं, कोणाचं तरी आजारपण येतं, मग त्यातलं काही धन तुम्ही निवृत्तीच्या अगोदरच काढून घेता आणि वापरता. बरोबर आहे की नाही. तसं ज्यांची चेतनावर सत्ता चालते ते तुम्हाला पुढल्या जन्मातली काही वर्ष काढून या जन्मात देऊ शकतात. सत्य आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सच्चिदानंद बाबानं उठवलेलं होतं नाव सच्चिदानंद. तू मृत कसा, उठ म्हटल्यावर ते कुलकर्णी उठून बसले. इतिहासात नोंद आहे. मृतपुत्र तुकारामांनी उठवलेला होता. गलोलीनं दगड मारून घार ज्यांनी खाली पाडली त्या समर्थ रामदासांनी त्या घारीला हातात घेतलं, पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं जा म्हटल्यावरती उडून निघून गेली. असे कितीतरी चमत्कार वाचायला मिळतात. पातंजली योगदर्शनामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. जन्म, मंत्र, औषधी आणि पुण्याई याच्या माध्यमातून असे अनेक चमत्कार मानवाला तपश्चर्येतून जर करता येत असतील तर जो अनंत ब्रह्मांडाचा नियंता आहे तो असं कौतुक करेल. यात काय आश्चर्य आहे. यशोदेला भोवळ आली, म्हणाली तुझं रूप आवरले बाबा आता आहे. पण म्हणाली माती खाल्लीस का, नाही म्हणून कृष्णाने सांगेल. पण खरं तो चोरून माती खायचा आणि लहानपणी थोडी माती अशी खावी बरं का चोरून. काय चव असते मातीची छान.
म्हणून खावी. आणि एकदा लहानपणी खाल्ली की मोठेपणी खावी लागत नाही म्हणून खाल्ली. हा बालकृष्ण थोडा मोठा झाला आणि मग नंदानी पाचारण केलं गर्गाचार्यानं. आणि गर्गाचार्यांनी तो नामसंस्कार केला या बाळाचा. फार सुंदर संस्कार आहे. पण गर्गाचार्य म्हणाले याची घोषणा नंदा करू नकोस, गुप्तपणेच हा संस्कार आपल्याला करायला पाहिजे. कारण या गोकुळावर किती संकट येत आहेत कंसाच्या माध्यमातून हे तुला पूर्ण ज्ञात आहे. आणि म्हणून त्यांनी गुप्तपणे संस्कार केला आणि नाव ठेवलं कृष्ण. कृष्ण म्हणे सावळा, राम सावळा. सावळा ग रामचंद्र वर्णनच करून ठेवलेलं आहे. मग जी सावळी मंडळी असतात त्यांना काय बरं वाटतं म्हणून सांगू. हा हा, आरशात बघताना सुद्धा स्वतः समाधान करायचं, राम सावळा कृष्ण सावळा, बरं झालं आपण सावळे आहोत ते. पण त्यांचं सावळे पण आपल्यापेक्षा वेगळं आहे. कृष्ण या शब्दाचा विविध अर्थ आहेत. त्यातला एक अर्थ असा आहे व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीनं की सोनं अग्नीमध्ये घालून बाहेर काढल्यानंतर त्याला जी झळाळी येते त्याला कृष्णवर्ण म्हणतात. आता आरशापुढे उभं राहून बघा एकदा. बर, कृष्णाचा दुसरा अर्थ आहे कृष्ण म्हणजे सत्ता चालणे. विश्वावर ज्याची सत्ता चालते त्याला म्हणायचं कृष्ण. कृष्णाचा तिसरा अर्थ आहे जो तुमच्या आमच्या हृदयाचं कर्षण करून घेतो, आकर्षण करून घेतो, म्हणून त्याला कृष्ण म्हणतात. नानाविध अर्थ आहेत एकायचे. आणि राम रमधातूपासून आलेला आहे, आनंद देणारा, योग्यांना अनंत जनांना आनंद देणारा, त्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं राम. गर्गाचार्यांनी हा संस्कार केला. थोरल्याला बलराम असं नाव दिलेलं आहे. आणि त्यांच्या बाललीला पाहताना इतका आनंद होत होता या नंद यशोदेला. कुण्या जन्मीचं आपलं भाग्य उजळलं कळतच नव्हतं. 3 जन्मांचं भाग्य आहे, वर्णन आहे त्याचं भागवतामध्ये केलेलं. आणि अशी पुण्याही त्यांनी गोळा केलेली होती. मग हा फारच सावटपणा करायला लागला. आणि म्हणून एकदा ती कामात होती आणि बालकृष्णाला तर दूध प्यायचं होतं. ती म्हणाली कृष्णा मी आत्ता ही घुसळण चालली आहे ना, लोणी काढते मग घेते तुला. त्यावेळी त्यांनी तो माठच फोडून टाकला. तर तिला राग आला. ती म्हणाली तू फार आता चावड झालायस. आणि म्हणून उखळाला बांधलं त्याला. वर्णन असं आहे की 2 बोटं दोरी कमी पडायला लागली म्हणे. कुठली किती दोरी आणली तरी 2 बोटं कमीच पडते. का? कारण असं की भगवंताच्या ठेवी रजोगुण तमोगुण नाहीच ना, फक्त सत्वगुण आहे. म्हणून 2 बोटं दोरी कमीच पडायची. शेवटी यशोदा दमली थकली. मग कृष्णाला करुणा आली. मग स्वतःला बांधून घेतलं त्यांनी. आणि मग त्यांनी ते उखळ जे ओढलं तिथे यमलार्जुनाचे वृक्ष होते. त्या वृक्षामध्ये ते उखळ अडकलं आणि भगवंतांनी लीलया पुढे जाऊन ते दोन्ही वृक्ष पाडले. कडकड कडकड आवाज करत दोन्ही वृक्ष खाली पडले. आणि यशोदा इतकी भेदरलेली धावत आली. माणसं धावली, नंद धावला. पाहतात तो दोन्ही वृक्ष पडलेले. ते यमलार्जुन 2 वृक्ष जे होते ते म्हणजे कुबेराचे पुत्र होते. त्यातला एक होता मणिग्रीव आणि दुसरा होता नलकुबेर. नारदांच्या शापामुळे त्यांना उद्भिज्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागलेला होता. आणि ते वृक्ष झालेले होते. या भगवान श्रीकृष्णाने कौतुक केलं आणि नंतर उखळ बंधनातून त्यांची मुक्तता केली. गोकुळावर अशी अनंत संकट येत आहेत हे पाहिल्यानंतर उपनंद नावाचा अतिशय वृद्ध जाणता त्या गोकुळामधला तो नंदाला म्हणतोय आपण आता गोकुळातून काही दिवस बाहेर पडू. आपण व्रजामध्ये जाऊ, वृंदावनामध्ये जाऊ आणि प्रति गोकुळ तिथे वसवू. आणि खरंच वसवले. गोकुळातले सगळे लोक तिकडे गेले आणि मग तिथे जणू काही प्रति गोकुळ निर्माण झालं. या कृष्णानं तिथे इतके खेळ खेळलेले आहेत. आमच्या संतांनी किती लिहून ठेवलेत. तो म्हणे हुतुतू खेळला, हमामा खेळला. हमामा म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा आवाज काढायचा असतो, हुंकार दिल्यासारखा, आणि त्यावरून आपल्या भिडूला शोधून काढायचं असतं. रणघोडा खेळले. रणघोडा म्हणजे असं पद्मासन घालायचं आणि गोल 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 पडायचं. पडलं की ती बाहुली असते ना खाली वजन दिलेली, ती पाडली तरी टुणकन उठून बसते. तसा रणघोडा ढकलला पडला तरी उठून बसतो. आणि गोल असं रिंगण धरायचं असतं त्यांनी. मग हातकोपर बालकिडीचे अभंग होतात त्याच्यामध्ये कीर्तनात हे सगळं सांगायचं असतं. त्या हात कोपर गाजे पोरा, हात कोपर गाजे, हा हात कोपर गाजे पोरा, हात. पुष्कळ खेळ असतात. फुगडी असते.
पुरुषांची फुगडी असते बरं का, बायकाच घालतात असं गृहीत धरू नका. इतकी उत्कृष्ट फुगडी. तर हे सगळे खेळ, सूर पारंब्या खेळले, नानाविध खेळ भगवान श्रीकृष्णाने केले. आणि त्यांचं कौतुक असं आहे, मैदान असलं आणि भिडू असले खेळ सुरू. पुमाचे शूज नकोत आणि इम्पोर्टेड रॅकेट नको, काही नको. मैदान भिडू असले खेळ, सगळे खेळ तसेच आहेत. आट्या पाट्यान सूर पारंब्य खेळायला कसलं साधन लागते, काही नाही. इतके खेळ खेळत भगवंतानी कौतुक असं करून टाकलं. त्या बासरीला साधा बांबू आणि त्याच्यामध्ये असे स्वर ओतले आणि सगळं गोकुळ वृंदावन वेडावून गेलं. गायी स्तब्ध होऊन ऐकत असत म्हणे. काय सामर्थ्य असेल त्या स्वरांचं. आजही आपण एखादी उत्कृष्ट एखादी बैठक ऐकली एखाद्या गायकाची की असा तल्लीन होऊन जातो श्रोता. ब्रह्मानंदी टाळी लागणं म्हणजे काय कळतं. मग प्रत्यक्ष भगवंत ज्या वेळेला बासरी वाजवत असतील स्तब्ध व्हायची म्हणे. अशी वेडावून जात असत माणसं. हातातलं काम गोप गोपिकांचं थांबून जायचं तो बासरीचा स्वर कानावर पडल्यानंतर. आणि सगळे खेळ झाले की मग भगवान श्रीकृष्ण सगळ्यांना एकत्र आणत असत आणि काय करत असत. तिथे कोणी पेंदी आहे, कोणी बोबडी आहे, कोणी वाकडी आहे, कोणी सुदाम आहे, सगळ्यांना एकत्र करत असत आणि मग डबे खायचा कार्यक्रम व्हायचा. शिदोरी बांधून आणलेली असे आणि भगवंत नंदाचे म्हणजे थोरल्या पाटलाचा मुलगा, त्याच्यामुळे भरपूर उत्कृष्ट गोडधोड सगळा असे आणि गरम गरम सगळी शिदोरी बरोबर. भगवंत म्हणाले पेंद्या बघूया शिदोरीत काय. शिळी भाकरी काय असणार सर पेंद्याच्या घरी. बोबड्या वाकड्या गरीब घरामधून आलेले आणि गोकुळातलं सगळं लोणी दूध दही कुठे जायचं, मथुरेत जायचं. भगवंतानी थांबवलं. आज जी जागा दाखवतात ना, आपण जर उत्तरेकडचा प्रवास केला असेल तर कुठे आपल्याला माहिती आहे का, बरसाणा म्हणून गाव आहे. तर त्या बरसाणा गावामध्ये खिंड आहे. खरंच आहे छान प्रकार. तर तिथे कृष्ण त्या गवळणीनं अडवायचा अशी परंपरा सांगितली जाते. तर ती खरंच अशी अडचणीची जागा आहे. भगवंत म्हणायचे त्या राक्षसानं दूध दही लोणी नेऊन देतात. आमची पोरं ही आमच्या गोकुळामधली सगळी अशी कोणी पेंद्या बोबड्या वाकड्या खायला धडांना चालणार नाही म्हणून भगवंत सगळ्या फौज फाट्याला घेऊन वरून आत उतरत असत. कौलारू घर सहाणं असत, त्या काचा काढायच्या, कौलं काढायची आणि तिथून आत उतरायचं. आता सगळं पक्क बंद असतं वर घरात. आत प्रकाश यायला जागाच ठेवत नाहीत. कॉन्क्रीटची घर सगळे. पूर्वी सहाणी असत, काच घातलेली, स्वाभाविक प्रकाश येत असे आत. आता ठेवतात म्हणा, काही स्थपती हे करतात, पण पूर्वापार आपल्याकडे ती पद्धतच आहे. स्थपतीला आपण मराठीत आर्किटेक्ट असं म्हणतो. तेव्हा भगवंत घरात घुसायचे आणि मग फस्त करून टाकत. लोणी दही दूध पोरानं म्हणायचे जेवढं पाहिजे तेवढं सेवन करा आणि मग म्हणे त्या सहाणातून सगळ्यांना वर काढायचं. आणि त्यावेळेला पेंद्या म्हणायचा हा काय युक्ती करतोय. भगवंतांची एक अट असते, डोळे झाकून उभे राहा मी बाहेर काढतो. पेंद्याने म्हणे मध्येच डोळे उघडले तो अर्धावर आणि अर्धा खाली असं लटकत राहिला. भावार्थ रूप काय सुंदर की भगवंतांच्या शब्दावर जो पूर्ण विश्वास ठेवत नाही, ज्याची श्रद्धा नसते, तो असाच त्रिशंकू होतो. हा भावार्थ आहे. रूप काय प्रत्येक गोष्टीला अतिशय सुंदर उलगडलेलं आहे. भगवंतांनी पेंद्याला सांगितलं शिदोरी काढ. काढून पाहतात तर काय शिळी भाकरी आंबट दही, प्रत्येकाचा डबा तसा. कृष्ण म्हणाला हेच चालणार नाही. आणि भगवंतांनी कौतुक असं केलं, त्यांनी सगळ्यांचा डबा एकत्र केला, सगळ्यांची शिदोरी एकत्र केली, कालवली. त्यालाच आपण म्हणतो गोपाळ काला. ही समाज क्रांती आहे भगवान श्रीकृष्णाने केलेली की एकाचा डबा समृद्ध असावा आणि दुसऱ्याच्या डब्यामध्ये शेळी भाकरीचे तुकडे असावेत. चालणार नाही. सगळ्यांनी आपली शिदोरी एकत्र करायची, कालवायची झकास पैकी. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या मित्रांना एक एक घास भरवला. काय भाग्य असेल की ज्यांना प्रत्यक्ष भगवंतानी एक एक कवळ एक एक घास भरवला. भगवंतांच्या मित्रांचं काय भाग्य असेल, कोणत्या किती अनंत जन्मांची पुण्यही असेल, करा कल्पना. आणि भगवंतानी ती कवळ दिली. आहा काय त्याची चव होती, अमृती फिकं होऊन गेले. इतकं विलक्षण गोडवा त्या गोपाळकाल्याला होता. आणि मग पोरं सगळं खाल्लं गोपाळकाला आणि हात धुवायला गेले. भगवंत म्हटले आज हात धुवायचे नाही. का तर सगळे देव माशांच्या रूपाने ते यमुनेत आलेले होते.
की अरे याना गोपाळकाला मिळाला भगवंताचा, आणि आपल्याला काही नाही. आता इथे येऊन मुलं हात धुतील, त्यातला एक कण तरी आपल्याला खायला मिळेल, चला मासे होऊया. म्हणून सगळे देव माशाच्या रूपाने ते यमुनेमध्ये आले. ते भगवंत म्हटले थांबा, कालियाचे मिसे देव जळी झाले, मासे मिळणार नाही, त्यांची पुण्याई नाही आहे तुमच्या एवढी. आज चड्डीला हात पुसलेत तरी चालेल, काही हरकत नाही. भगवंतांनी इतकं कौतुक करून टाकले, किती क्रांती करावी, किती नाना लीला भगवंतांनी त्या गोकुळामध्ये केल्या. त्याला सीमारेषा उद्या बघायचे आहेत आणखीन आपल्याला. पण भगवंतांनी एवढं कौतुक करण सप्त हायनो बालकहा म्हणून वर्णन केलेलं आहे. त्या गोवर्धनाची पूजा करायला भगवंतांनी शिकवलं. इंद्राचं पूजन करत असत भगवंत म्हणाले, अरे हा गोवर्धन आपल्याला किती देतो, दगड देतो घर बांधायला, आपल्याला इथे वृक्ष आहेत, त्याची फुलं मिळतात, फळं मिळतात आपल्याला, त्याच्या सावलीनं आपण राहतो, आणि पूजा इंद्राची करणार चालणार नाही. भगवंत म्हणाले एकच करा, आपण या गोवर्धनाची पूजा करूया. आणि केली. त्याचा इतका राग इंद्राला आला, धो 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 पाऊस पडला, आणि त्याच्यामध्ये महाप्रलय झाला. ब्रज गोकुळ तर सगळं भरून गेलं पाण्याने. आणि त्यावेळेला भगवंतानी एका अंगुलीवर तो गोवर्धन पर्वत उचलून धरला, कौतुक केलं, आणि सगळ्यांना सांगितलं आत या खाली सुखे नैव थांबा. आणि मग सगळ्या गोपांनी एक एक काठी लावली, आणि त्यातल्या एकाला अभिमान असा झाला, आपणच काठी लावल्यामुळे गोवर्धन राहिलाय बरं का. असं मानवानी आयुष्यामध्ये असा अभिमान, खोटा गर्व कधी करू नये, हे त्याचं रूपक आहे. म्हणजे बैलगाडीत चालते, बैल ओढत असतात, आणि बैलगाडीच्या खाली एक कुत्रा पळत असतो, त्याला वाटतं आपण पळतो म्हणून बैलगाडी धावते. अनेक माणसांचं समाजामध्ये असंच होतं, आपण आहोत म्हणून समाज आहे असं वाटत, असं काही नसतं. तो नियंता आहे, जगन्नियंता, त्याच्याविषयी अत्यंत कृतज्ञ राहावं, हा त्यातला भावार्थ आहे. भगवंतानी गोवर्धन निदान एवढं अगदी जे नास्तिक आहेत त्यांनी मान्य करायला हरकत नाही की त्या गोवर्धनामध्ये अशी कुठेतरी जागा होती की भगवंतानी तिथेच सगळ्यांना आश्रयाला नेलं. एवढं तरी मान्य करायला हरकत नाही. गुंफा असेल प्रचंड, जिथे गोकुळ सगळं आश्रयाला निघून गेलं, आणि गायी गुरं सगळी तिथे आली, आणि इंद्राचा पराभव झाला, इंद्र शरणागत झाला. केवढा इतिहास त्या गोकुळ, मथुरा, वृंदावन, गोवर्धनाच्या परिसरामध्ये घडलाय. पण दुर्दैवानं आपल्याला तो माहिती नाहीये. कृष्ण कथा माहिती असते, पण स्थूल रूपाने माहिती असते. बरं, आता तर आपण निधर्मी झालो, त्याच्यामुळे पाठ्यपुस्तकात घालायची नाही ती. पाठ्यपुस्तकात घातलं म्हणजे आम्ही धार्मिक झालो ना, कारण कृष्ण सगुण अवतार आहे. तेव्हा अवतार मान्य केला म्हणजे धर्म मान्य केला, तेव्हा निधर्मीच करा, काही नकोच त्यातलं, सगळं काढून टाका. मग इतिहास कोणाचा लिहा? CBSEचा अभ्यासक्रम आहे दिल्लीचा, 7वीचं इतिहासाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये कोण पुण्यपुरुष येतात? त्याच्यामध्ये बाबर, हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि औरंगजेब. निम्म पुस्तक या 6 बादशहांना दिलेलं आहे, आणि वर्णन असं केलेलं आहे जणू काही की हे पुण्यपुरुष भारतात आले म्हणून भारताचं कल्याण झालं. याच्यापेक्षा राष्ट्राला घातक काय असू शकतं? स्पेनवर इस्लामचं आक्रमण झालं तर, आणि तलवारीच्या जोरात स्पेनला खलास करून टाकलेलं होतं. आज स्पेननी इस्लामची नामोनिशाणी मागे ठेवलेली नाही आहे. त्याचा गौरव आम्हाला वाटतो, पण आम्ही हिंदूंचा गौरव जागायचं म्हटलं की कावकाव करत सगळी प्रचार माध्यमं त्यांच्यावर तुटून पडतात की हे बघा, हे आतंकवादी, हे हिंदू राष्ट्र आहे, 85% लोक हिंदू आहेत. कृष्ण राम आमचं गौरवाचं स्थान आहे, छत्रपती शिवराय आमचं गौरवाचं स्थान आहे. हे पुण्य श्लोक राजे झाले म्हणून या राष्ट्राला इतिहास आहे. हे कोणी ऐकून घ्यायच्याच मनस्थितीमध्ये नाही. मग आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे परकीय आक्रमक, आग्र्याचा किल्ला आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल, तिथे आर्किओलॉजिकल म्हणजे पुरातत्व विभागाची अधिकृत नोंद आहे. मध्ये जो मोठा चौक आहे त्या चौकामध्ये एक दार आहे तळघराकडे जायला, आणि तिथे पुरातत्व विभागाने अधिकृत एक पाटी लावली. आपण कधी वाचली? वर एक जागा आहे, त्याला गुशलखाना म्हणतात, जिथे शिवाजी महाराज, औरंगजेब भेट झाली, आणि त्याच्या खालच्या बाजूला हे तळघर आहे मोठं चौकामध्ये.
त्याच्यावर सरकारची अधिकृत नोंद आहे की इथे 5,000 किमान हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले आणि नंतर त्यांना या तळघरामध्ये फाशी देण्यात आलं. आज त्या तळघराच्या दाराला कुलूप आहे, पण ही अधिकृत नोंद पुरातत्व खात्याची आग्र्याच्या किल्ल्यामध्ये आम्हाला आजही पाहायला मिळते. आक्रमकांनी इतके अत्याचार केले, या राष्ट्राला लुटून फस्त करून टाकलं आणि त्यांचा इतिहास कौतुकाने आम्ही वाचायचा, पण आम्हाला जे राष्ट्राचे गौरव आहेत त्यांचा इतिहास मात्र पाठ्यपुस्तकात येत नाही. हे काय गौड बंगाल आहे? बंगालला पूर्वी गौड म्हणत असत, बंगाल नंतर नाव झालं म्हणून गौड बंगाल काय म्हणतात. हे आश्चर्य करण्यासारखं आहे. हा इतिहास पालटला पाहिजे, शिक्षणक्रम पालटला पाहिजे, राजा हिंदूंना अनुकूल पाहिजे. तो नसेल तर या राष्ट्राचं कसं होणार सांगा. आजचं आपलं शिक्षण इतकं कुचकामी आहे, ते फक्त भाकरीचं शिक्षण देतं. पदवीधर म्हणणार तो फक्त लठ्ठ पगार पाहिजे मला बास. तो असं कधीही म्हणत नाही की मी भारताचा आदर्श नागरिक होईन, कधीही नाही. या राष्ट्रासाठी मी माझा वेळ देईन नाही, या राष्ट्राला मी थोर करेन, या राष्ट्रामध्ये मी नोकरी करेन नाही. मी फक्त लठ्ठ पगार जगात जिथे मिळतोय तिथे पहिल्यांदा पळून जाईन. शिक्षण क्रमच सगळा चुकून गेलाय. भाकरीचं शिक्षण जगातली सगळी विद्यापीठं देतात, माणूस घडवणारे शिक्षण हरवून गेलेलं आहे. आज त्याची नितांत केवळ आवश्यकता नाही, अनिवार्यता आहे. अनिवार्यता. माणूस देणारं, माणूस घडवणारं शिक्षण आज आपल्याला पाहिजे. विवेकानंदांना प्रश्न विचारलेला होता, 2 व्याख्या त्यांनी इतक्या सुंदर केलेल्या आहेत. त्यांना विचारलेलं होतं की शिक्षणाचा अर्थ काय. त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं, एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन अ मॅन. मानवाच्या ठाई अगोदरच जे पूर्णत्व विद्यमान आहे त्याचा पूर्णाविष्कार म्हणजे शिक्षण. किती जगावेगळी पण सुंदर व्याख्या आहे. आणि पुढे विचारलेलं होतं, व्हॉट शुड बी द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन. क्षणार्धात स्वामीजी म्हणालेले होते, द अल्टिमेट गोल ऑफ एज्युकेशन ऑट टू बी मॅन मेकिंग. मनुष्य घडणं हे शिक्षणाचं अंतिम ध्येय पाहिजे. आम्हाला रोबो यंत्रमानव नाही निर्माण करायचं, म्हणून माणूस घडवणारे शिक्षण कुठेतरी आलं पाहिजे. हा प्रयोग पुण्यातली आमची आदित्य प्रतिष्ठान संस्था करते. हे कशातून घडू शकेल? माणूस घडावा अशी जीवनमूल्य सद्गुण कुणी दिले? रामायणाने दिले, महाभारताने दिले, भागवताने दिले, आचार्य वाङ्मयाने दिले, संत वाङ्मयाने प्राधान्याने दिले. मला सांगा, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. संतांशिवाय कोण बोललेले? ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, हे विश्वची माझे घर. मुंबईमध्ये म्हणे ग्रस्त घरी गेले का, बेल वाजवली, गृहिणी दार उघडला, आत येऊ का? तर ती संकोच, या बसा. तिला वाटलं बहुधा यांचे नातेवाईक आहेत. पाणी दिलं. चहा घेणार का? हो घेतो म्हणाले. थोडा थांबले. जेवणार का? जेवतो म्हणाले. विश्रांती घेणार का? घेतो म्हणाले. संध्याकाळी पती घरी आला. मग उलगडा झाला, कोणीच नाहीत नात्यातले. अहो तुम्ही कोणीच नाहीत, मग इथे कसे आलात? त्यात काय म्हणाले, हे विश्वाची माझे घर. असा का त्याचा अर्थ आहे विश्वाची माझे घरचा? विश्वात्मक भाव व्हावा, जगातली युद्ध भांडण संपावी, विश्वमानव शांततेत नांदावा, असा माणुसकीचा संदेश आमच्या संतांनी दिलाय. म्हणून आदित्य प्रतिष्ठाननी पुणे मुंबईच्या मध्ये लोणावळा नावाचं गिरिस्थान आहे. गिरिस्थानाला आपण मराठीत हिल स्टेशन म्हणतो. तिथे कारण गिरिस्थान म्हटलं तर कोणाला कळतच नाही. ते तिथे 33 एकर जागा, अति द्रुतगती जो मार्ग आहे म्हणजे एक्सप्रेस हायवे, त्याला लागून घेतलेली आहे. आणि तिथे जगातलं पहिलं वैश्विक संत विद्यापीठ निर्माण होते. काय असेल या संत विद्यापीठामध्ये? काय जगातलं पहिलं असेल आणि भारतात असेल. काय असेल त्याच्यामध्ये? एक तर आपल्या या राष्ट्रामध्ये इतके संत झाले. आळवार संत तामिळनाडूमध्ये झाले. आळवार, पेरी आळवार, पोयग्गै आळवार, नम्मा आळवार, राजा कुळशेखर, मधुर कवी, आंडाळ, तिरुमंगैशी आळवार, तोंडर अडिप्पोडी आळवार, अप्पर, सुंदरर, माणिक कवाचकर, तिरुज्ञान संबंध, तिरुवल्लुवर. एक तरी संत माहिती आहे का सांगा? आणि तरी आम्ही राष्ट्रीय एकात्मतेच्या गप्पा करतो. हे सगळे आळवार संत झाले. त्यातले काही वैष्णव, काही
अळवार सगळे वैष्णव आहेत आणि दुसरे शैव नायमनारांची 63 संतांची परंपरा आहे. तुंचत्तू येशुतंछन या नावाचे संत केरळमध्ये झालाय. त्यांना केरळचे वाल्मिकी म्हणतात. तिथेच नंपुतिरी झाले, मेलपुत्तर भट्टनारायण झाले. आंध्र प्रदेशामध्ये ज्यांनी भागवत तेलुगू भाषेमध्ये नेलं ते पोतन्ना झाले. निर्गुणी परंपरा चालवणारे वेमन्न झाले. तिथेच अन्नमाचार्य झाले. रामभक्तीनं सगळा आंध्र प्रदेश दरवळून टाकणारे त्यागराज झाले. कर्नाटकामध्ये पुरंदरदास झाले, कनकदास झाले, अक्क महादेवी झाल्या. महाराष्ट्रातले पंचप्राण तर सुविख्यात आहेत. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास. गुजरातमध्ये नरसिंह मेहता झाले. तशी निर्गुणी परंपरा चालवणारे अखो भगत झाले. राजस्थानमध्ये मधुरा भक्ती सांगणारी मीराबाई झाली. तशी निर्गुणी परंपरा चालवणारे दादू दयाळ झाले. कृष्ण भक्तीनं सगळा काश्मीर दरवळून टाकणारे परमानंद झाले. तशी लल्लेश्वरी झाली. उत्तर भारतामध्ये कबीर, सूरदास, तुलसीदास झाले. ज्यांच्या पुण्याईनं एक शरणीय धर्म स्थापन झाला आणि जे एक शरणीय धर्माचे अनुयायी रुक्मिणी कृष्ण म्हणतात, त्या शंकर देवांच्या पुण्याईनं ईशान्येच्या 7 राज्यात जेवढा हिंदू धर्म संस्कृती बाकी आहे ती एका शंकरदेव या संताची पुण्य आहे आणि त्यांचे पट्टशिष्य माधवदेव. बिहारमध्ये दरिया झाला, बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू झाले, ओरिसामध्ये बडा जगन्नाथदास झाले, सरलादास झाले. या सगळ्या संतांनी भारताची एकात्मता राखली. या सगळ्या संतांचं सर्व भाषेतलं वाङ्मय तत्वज्ञानासहित अनुवादासहित तिथे उपलब्ध असेल. जवळजवळ 1.5 ते 2 लक्ष ग्रंथ असतील. कोणीही यावं, भारतातून काय परदेशातून यावं आणि त्या ग्रंथालाचा उपयोग करून संशोधन करावं. कारण संतांवरचं संशोधन किमान झालेलं आहे. मूलभूत संशोधन करावं, तुलनात्मक संशोधन करावं, अध्ययन करावं, अभ्यास करावा, स्वाध्याय करावा. एक तिथे आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था निर्माण व्हायची, इंटरनॅशनल रिसर्च अकॅडमी, की ज्यामध्ये राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व्हावी, शोधनिबंध वाचले जावेत, भारताविषयीचे अपसमज गैरसमज त्यातून कमी होतील. जगातल्या जवळजवळ अनेक प्रधान विद्यापीठामध्ये मी प्रवचनांसाठी गेलोय, हिंदू धर्माविषयी सांगण्याविषयी गेलेलो आहे आणि असं लक्षात आलं की भारताविषयी प्रचंड गैरसमज आहेत. या इंटरनॅशनल रिसर्च अकॅडमीमुळे देवाणघेवाण कार्यक्रम असतात. आपले संशोधक तिकडे जातात, तिकडचे इकडे येतात. त्यातून परिणाम असा होईल की आपल्या भारताविषयीचे अपसमज गैरसमज करायला, काढून टाकायला प्रचंड प्रमाणावर मदत होईल. हे वैभव असेल त्या विद्यापीठामधलं आणि जगामधले संशोधक तिथे येऊ शकतील. एक कायम स्वरूपाचं आपल्याला सगळ्यांना मिळून तिथे प्रदर्शन असं मांडायचे की भारताने जगाला काय योगदान दिलं. प्रचंड योगदान आहे. आमच्या तरुणांना असं वाटतं की औद्योगिक क्रांतीनंतर सगळं भारतात आलं, भारत नालायकच होता आणि भारतात काही संशोधन झालं नाही, वैज्ञानिक प्रगती नाही. खोटं आहे. भारतामध्ये अनंत विद्या झाल्या आणि त्याचे अधिकृत पुरावे आहेत. आधुनिक कालखंडातलं पहिलं विमान राईट बंधूंनी उडवलेलं नाही, ते त्यांनी 1903 साली उडवलं. त्याच्या अगोदर एका मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये मुंबईला चौपाटीवर 2,500 ते 3,000 माणसं उपस्थित असताना पहिलं विमान 1895 साली उडवलेलं आहे. त्यांचं नाव शिवकर बापूजी तळपदे. त्यांच्या नावाचा चौक आजही मुंबईमध्ये आहे. त्याचे अधिकृत पुरावे आहेत. मुंबई गॅझेटरमध्ये त्याची अधिकृत नोंद आहे. अंकगणित जगाला आपण दिलं. शून्याचा शोध भारतामध्ये लागला. त्याच्यामुळे दशमान मेट्रिक सिस्टीम जी आली ती शून्याच्या शोधातून आलेली आहे. म्हणजे जगावर आपण अनंत उपकार केलेले आहेत. न्यायशास्त्र म्हणजे तर्कशास्त्र, लॉजिक भारतामध्ये निर्माण झालं. उद्गामी अवगामी, इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह लॉजिक भारतामध्ये जन्माला आलेलं आहे. वैद्यकीय शास्त्र, आयुर्वेद जगातलं पहिलं वैद्यकीय शास्त्र आहे आणि शस्त्रक्रिया कशा कराव्यात हे जगाला आयुर्वेदाने शिकवलेलं आहे. चरक सुश्रुतात तर उल्लेख सापडतात की तरुणी जात असत म्हणे त्यांच्याकडे आणि त्याला सांगत असत त्या आयुर्वेदाचार्याला की हसल्यावर आमच्या गालाला खळी नाही पडत. तेव्हा प्लॅस्टिक सर्जरी करून तो खळी पाडून देत असे. इतकी सर्जरी
शल्य विशारद आपल्या राष्ट्रामध्ये होते. शस्त्रक्रिया इतकी प्रगत होती. नौकानयन विद्या असो, विमान विद्या असो, बंदरांचे शोध असो. लोथल बंदराचा शोध गुजरातमध्ये, सौराष्ट्रमध्ये लागला आणि जगातले सगळे तज्ज्ञ थक्क होऊन गेले. कारण लक्षात असालं 800 टनी जहाजं तिथे आत येत होती. इतकं प्रगत बंदर बांधायचं शास्त्र आपल्याला अवगत होतं. मोहनजोदडो सापडलं आणि लक्षात आलं की यांना ड्रेनेज सिस्टीम माहिती होती. सांडपाणी कसं वाहून न्यावं आणि नगराला त्याचा अजिबात त्रास होऊ नये हे माहिती होतं. रस्त्याची बांधणी कशी करावी माहिती होतं. रामायणात उल्लेख आहेत 7 मजली राजवाडे होते. 7 मजली राजवाडे म्हणजे वास्तुशास्त्रज्ञ किती असले पाहिजेत की याची उभारणी कशी करायची आणि पिढ्यानपिढ्या ते सुरक्षित कसे राहावेत. काय दिलं नाही या जगाला. या कायम स्वरूपाच्या प्रदर्शनामध्ये हे मांडाय. अभिजात संगीत जगाला आपण दिलं, सभ्याचार दिले, संस्कृती दिली. काय दिलं नाहीये. वेदविद्या दिली, वेदांत दिला जगाला, शिक्षण दिलं. हे तिथं सगळं पुराव्यानिशी मांडायचं. अणूचा पहिला शोध भारतामध्ये झाला. कणादानी त्याचं वैशेषिक दर्शनामध्ये समग्र वर्णन केलेलं आहे. अणूचा आत्ता शोध झाला पण भारतात हजारो वर्षापूर्वी झालेले अधिकृत पुरावे आहेत. अणूमध्ये ब्रह्मांड भरले हे कळल्यावर क्वांटम फिजिक्समध्ये उलटापालट होऊन गेली. तोपर्यंत अणू हा शेवटचा शब्द शास्त्रज्ञ मानत असत, पण अणूच्या ब्रह्मांड आहे हे आम्हाला माहिती होतं. त्यालाच आतल्या त्या कणांना न्यूट्रॉन आणि प्रोटॉन असं म्हणतात. त्याला आमच्याकडे संस्कृत भाषेमध्ये ओतप्रोत अशी नावं आहेत. परमात्मा सगळीकडे ओतप्रोत भरलाय असं म्हणतात. त्याचा तो अर्थ आहे की अणूमध्ये सुद्धा आमचा परमात्मा अंशात्मक रूपाने आहेच असा त्याचा अर्थ आहे. हे सगळं आपल्याकडे ज्ञान होतं अधिकृत. कालगणना तर मी सांगितली, इतकी सूक्ष्म कालगणना जगात कुठेही केली गेलेली नाहीये. हे सगळं त्या प्रदर्शनामध्ये मांडायचं. गुरुकुल पद्धतीची शाळा निर्माण करायची, महाविद्यालय चांगलं निर्माण करायचे, प्रशासकीय इमारत, राहण्याच्या जागा असतील, वेगळं सांगायची आवश्यकता नाही. अधिष्ठान म्हणून मंदिर असेल. पण याच्याही पेक्षा एक महत्वाचं म्हणजे हिंदू धर्माला प्रचारक नाहीत. ते निर्माण करायचं काम तिथे करायचं. गुरु शिष्य परंपरेमधले अनेक जण जातात, देशात परदेशात जातात, पण सांगताना एकच सांगतात, माझा पंथ कसा थोर, माझा गुरु कसा, माझ्या पंथासारखं श्रेष्ठ काही नाही. आणि माझ्या गुरु, कोणी हिंदू धर्माबद्दल बोलत नाही, वैदिक सनातन धर्माबद्दल बोलत नाही. ते बोललं गेलं पाहिजे. कारण सगळे संप्रदाय पंथ त्याच्या शाखा उपशाखा आहेत. शाखा आहेत केवळ, त्याला लागलेली फुलं फळं आहेत, पण मूळ आहे तो वैदिक सनातन हिंदू धर्म आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे ना. म्हणून मिशनरीज जसे येतात, म्हणून तिथे त्यांना शिक्षण देऊन पाठवलेलं असतं. आपल्या इथे असं प्रशिक्षण देणारी केंद्रीय संघटना संस्थाच नाहीये, ती तिथे निर्माण होती. म्हणून धर्मकारण, राष्ट्रकारण, समाजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला, क्रीडा आणि शिक्षण या अष्टांगाचं शिक्षण 12वी नंतर 5 वर्ष दिलं जाईल. डॉक्टर व्हायला 12वी नंतर 5 वर्ष अभ्यास करावा लागतो. इंजिनियर व्हायला 12वी नंतर 5 वर्ष अभ्यास करायला लागतो. वकील व्हायला 12वी नंतर 5 वर्ष अभ्यास करायला लागतो. तसा हिंदू धर्म, भारतीय संस्कृतीवर अधिकारवाणीनं बोलायला 5 वर्षाचा प्रथम अभ्यास करा. पदवी प्राप्त करा आणि नंतर बोला, त्याच्याशिवाय बोलूच नका. पदव्युत्तर अभ्यास, पोस्ट ग्रॅज्युएशन 8 वर्षाचा असेल आणि PhDचा अभ्यासक्रम 12 वर्षांचा असेल. हे सगळं तिथे तयार होते. यावर्षी आता बांधकामाला सुरुवात होईल आणि 2014 पर्यंत पूर्ण वैभवशाली विद्यापीठ उभं राहिलेलं असेल. असं त्याचं नियोजन 3 टप्प्यामध्ये कामाचं केलेलं आहे. प्राथमिक अंदाज केलेला आहे. किती खर्च येईल? साधारणतः 150 कोटी रुपये खर्च येईल. माणसं काही वेळेला हबकतात, अरे बापरे असं म्हणतात. काही अरे बापरे नाही. आपली लोकसंख्या 150 कोटी आहे. प्रत्येकाने 1-1 रुपया दिला तरी होईल, काही अवघड नाही. फक्त आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे एवढंच. म्हणून प्रतिष्ठाननी काही साध्या योजना केल्यात. इंदोरकरांना जसं सहभागी होता येईल तसं व्हावं. निदान आपले शुभाशीर्वाद तरी द्यावेत. आम्हाला शिरोधारी आहेत. निदान 10 रुपयाची एक वीट द्यावी. 10 रुपयाची एक वीट म्हणजे एक पावती 10 रुपयाची फाडावी. सगळ्या विटा इंदोरकरांनी बांधकामाच्या दिल्या तर आनंदच आहे, ब्रह्मानंद. आम्हाला आनंद. 10च्या पटीत कितीही दिलं तरी चालेल. एक वीट द्या, 100 विटा, 1000 विटा, 10,000 लाख विटा दिल्यात तरी चालेल.
म्हणजे 10च्या पटीत कितीही विटा तुम्ही दान करू शकता. दुसरं, प्रतिदिनी फक्त 2 रुपये 74 पैसे द्या. याचा अर्थ वर्षभराचे मिळून 1000 रुपये होतात. काही फार नाहीत ना. वर्षात एकदा आपल्या वाढदिवसाला, पत्नीच्या वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला किंवा कोणाच्या तरी स्मरणार्थ वर्षात एकदा 1000 रुपये द्या. असे पुढे 12 वर्ष, शक्य झालं तर प्रतिवर्षी फक्त 1000 रुपये दिवस ठरवून घ्या आणि त्यावेळेला ते 1000 रुपये द्या. असे 10,000 लोकांचं संघटन करायचा प्रयत्न आमचा चाललाय. त्याला मोठ्या प्रमाणावर यश येते. त्याला आम्ही पहिली 10 रुपयाची योजना विठदान योजना आहे, सहस्त्र रुपयाची जनता जनार्दन योजना आहे आणि त्याही पुढे आम्ही 5 सहस्त्र महाजन करायचं ठरवले. महाजन आहेतच इथे साक्षात. देव जय देव श्रीमद्भागवता पठणे मनने पठणे भक्ती एकाता. जय देव वेदाचे हे सार पाहे रसभरित दश लक्षण हे आहे लक्षित. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती ये माता. जय देव जय देव. 12 स्कंदामध्ये श्रीहरीची लीला 335 अध्याय गाती गोपाळा. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती ये माता. जय देव जय देव. 18 सहस्त्र श्लोक गाती ऐकती ज्यासी हरी भक्ती त्यासी तत्प्राप्ती. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती ये माता. जय देव जय देव. गायत्रीचे मंत्र रूप हे पाहे परीक्षिती शुक संवाद आहे. जय देव जय देव जय देव जय देव श्रीमद्भागवता श्रवणे मनने पठणे भक्ती ये माता.